नमस्कार उद्योजक मित्र हो. मार्स गुरुकुलच्या लर्न टू रीड बॅलन्स शीट या विषयावरच्या फेसबुक लाईव्हला आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेट मी वेलकम ऑल. सो वेलकम ऑल. आणि बॅलन्स शीटवर आपण सेशन करणार आहोत. लर्न टू रीड बॅलन्स शीट. तेजस, वेलकम तेजस टू दिस सेशन. जसं मी काल सांगितलं होतं की 11 वाजता आपण सुरू करणार आहोत. आपल्याकडे अजून एक 3-4 मिनटं आहेत. विल स्टार्ट विद इन नेक्स्ट 3 to 5 minutes. आणि तुम्हाला तुमची बॅलन्स शीट घेऊन बसायची आहे. तुमच्याकडे जर स्वतःची बॅलन्स शीट नसेल तर एखादी सॅम्पल बॅलन्स शीट जर तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या लॅपटॉपवर बाजूला, तर ती डाउनलोड करा. बऱ्याच बॅलन्स शीट्स तुम्हाला गुगलवरती अवेलेबल होतील. त्या बॅलन्स शीट्स तुम्ही डाउनलोड करा आणि देन वी कॅन ॲक्च्युली डिस्कस कॉन्सेप्ट्स अबाउट बॅलन्स शीट. रीडिंग बॅलन्स शीट. गुड मॉर्निंग अजित मराठे सर. गुड मॉर्निंग अमोल पिंपळेकर. त्यामुळे बॅलन्स शीटसाठी तुम्ही जर पेपर आणि पेन घेऊन बसला, इथे काही कॉन्सेप्ट्स मागे लिहिलेले आहेत मी. 5 कॉन्सेप्ट्स. प्रायमरीली आपण ते 5 कॉन्सेप्ट डिस्कस करणार आहोत आणि त्यातून बॅलन्स शीट कशी वाचायची, यातल्या प्रत्येकाचा बॅलन्स शीटवर काय इम्पॅक्ट होतो आणि बॅलन्स शीट वाचताना काय काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत लक्षात घ्यायच्या, याच्याविषयी आपण आज बोलणार आहोत. एक 3 ते 4 मिनिटांनी आपण सेशन सुरू करू. तोपर्यंत आय विल वेलकम ऑल. तुम्ही कॉन्सेप्ट वाचून नोट करून घेऊ शकता सो दॅट त्याच्यासमोर जे तुम्हाला पॉईंट्स लिहून घ्यायचे ते तुम्हाला लिहून घेता येतील. 5ही कॉन्सेप्ट्स आय थिंक क्लिअर दिसत आहेत. तरी मी सांगतो एकदा पुन्हा. पहिला कॉन्सेप्ट आहे ट्रान्झॅक्शन, दुसरा कॉन्सेप्ट आहे डेबिट अँड क्रेडिट, तिसरा कॉन्सेप्ट आहे पिरियडिसिटी, चौथा कॉन्सेप्ट आहे कॅश फ्लो आणि 5वा कॉन्सेप्ट आहे सोर्सेस अँड युजेस. गुड मॉर्निंग अतुल देशमुख सर. आफ्टर लॉंग टाइम. ग्रेट टू सी यू. So definitely going to be a great session for me also. This is the first time मराठे सरांनी खूप छान अपॉर्च्युनिटी दिली आहे. सो धन्यवाद मराठे सर, राजेंद्र सावंत सर आणि मार्स गुरुकुल टीम. धन्यवाद तेजस. कालपासून तो माझ्यावर फॉलोअपमध्ये होता अँड रिगरसली फॉलोअपमध्ये होता. सो त्याच्याकडून काहीतरी 2-3 नवीन गोष्टी मला शिकायला मिळाल्या. सो दॅट इज अ व्हॅल्यू ॲडिशन टू माय ओन लाईफ. सो थँक्यू तेजस आर्यमाने फॉर दॅट. आणि 11 वाजलेले आहेत. आय थिंक वी कॅन स्टार्ट विथ द बेसिक कॉन्सेप्ट. एक बेसिक कॉन्सेप्ट, ज्या कॉन्सेप्ट बॅलन्स शीटशी वाटेल काय संबंध आहे, पण येस आय विल कनेक्ट इट विथ शीट. सध्या आपण सगळे महाभारत बघतोय आणि महाभारतात एक जे अगदी सेंट्रल कॅरेक्टर आहे ते म्हणजे श्रीकृष्णाचं कॅरेक्टर आहे. आणि इंटरेस्टिंगली श्रीकृष्ण आणि बॅलन्स शीटचा काय संबंध, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण श्रीकृष्ण आपल्याला माहिती आहे स्टार्टेड इज अर्ली लाईफ ॲट गोकुळ. गोकुळामध्ये एका गवळ्याचा मुलगा म्हणून त्याने त्याचं आयुष्य सुरू केलं आणि साधारण 15-16 वर्षापर्यंत कंसाला मारेपर्यंत, कंसवध होईपर्यंत त्याने भरपूर चमत्कार केले किंवा लोकांना दाखवले चमत्कार. ती कालिया मर्दन असो, पुतना मावशीचा वध असो किंवा कंस चांडूल मर्दन असो, असे बरेच. पण 16व्या वर्षानंतर सगळे चमत्कार जर तुम्ही बघितले तर चमत्कार संपले आणि ही ॲक्च्युली मूव्ड फ्रॉम दॅट लाईफ टू डिफरंट लाईफ, ज्याला आपण ऑर्बिट चेंजिंग, ज्याचा उल्लेख मराठे सर बऱ्याचदा करतात. यू हॅव टू चेंज युअर ऑर्बिट. तर श्रीकृष्ण वॉज द फर्स्ट पर्सन हू ॲक्च्युली चेंज हिज ऑर्बिट. त्याला माहिती होतं जर त्यांना पांडवांबरोबर त्याचं अल्टिमेट एम जे होतं ते भगवद्गीता सांगणं होतं. अधर्माच्या राज्याचा नाश करून धर्माचं राज्य स्थापन करणं हे त्याचं मेन एम होतं. भगवद्गीता वॉज पार्ट ऑफ इट. त्यामुळे भगवद्गीता सांगण्यासाठी त्याला राजांच्या सोबतीला बसलं पाहिजे हेही त्याला कळलेलं होतं, रिअलाइज झालं होतं.
त्याने एका गवळ्याच्या मुलाचा ऑर्बिट सोडून एका राजाच्या ऑर्बिटमध्ये तो शिरला आणि अख्खी द्वारका स्थापन केली. द्वारकेचा राजा झाला आणि द्वारकेचा राजा झाल्यानंतर ही वॉज एलिजिबल टू सिट अलॉंग विथ ऑल दोज किंग्स, म्हणजे पांडव, कौरव किंवा कर्ण असेल फॉर दॅट मॅटर, द्रोणाचार्य, कृपाचार्य, हे सगळे जे राजे होते या सगळ्या राजांच्या पंक्तीला बसण्यासाठी त्याने हे सगळं केलं. आणि जर तुम्ही बघितलं तर आय थिंक ही वॉज द फर्स्ट पर्सन इन माय ओपिनियन हू ॲक्च्युली एम्फोसाइज ऑन वेल्थ क्रिएशन. आणि वन्स यू क्रिएट वेल्थ you have to measure it with something. That wealth measurement tool is balance sheet. तुम्हाला जर तुमची वेल्थ खऱ्या अर्थाने मेजर करायची असेल तर ती एकच मार्ग आहे त्याला, आणि दॅट टूल इज बॅलन्स शीट. शेअर मार्केट सध्या बरंच वरखाली होत आहे, अपडाऊन होत आहे. आपण रोज बघतो शेअर मार्केटमध्ये की आज इन्व्हेस्टर्सचा 1,000 करोडचा फायदा, 500 करोडचा लॉस झाला, 600 करोडचा लॉस झाला. दिस इज मेजरमेंट. आणि एक वाक्य, म्हणजे बिफोर आय स्टार्ट द कॉन्सेप्ट, मी एका वाक्याने सुरुवात करतो, जे वाक्य तुम्ही सगळ्यांनी लिहून घ्यावं अशी माझी इच्छा आहे. आणि दॅट सेंटेन्स इज, इफ यू कांट मेजर इट यू कॅनॉट मॅनेज इट. जे तुम्ही मोजू शकत नाही ते तुम्ही मॅनेज करू शकत नाही. त्यामुळे मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. जोपर्यंत तुम्हाला मेजरमेंट करता येत नाही तोपर्यंत तुम्हाला मॅनेज करता येत नाही. आणि बॅलन्स शीट स्टार्ट्स विथ मेजरमेंट and ultimate aim of management. Wealth management, business management, growth management, any management in business ends with balance sheet. जर तुम्हाला बॅलन्स शीट वाचता येत नसेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टी कळत नाहीयेत बिझनेसमधल्या, असा अर्थ होतो. सो लेट स्टार्ट विथ फर्स्ट कॉन्सेप्ट. मी जर सांगितलं की 6-7 मिनिटं प्रत्येक कॉन्सेप्टवर बोलेल. माझा टायमर लागलेला आहे बाजूला ॲव्हरेज कॉन्सेप्टचा. सो पहिलं कॉन्सेप्ट आहे ट्रान्झॅक्शन. ट्रान्झॅक्शन इज व्यवहार. सो जेव्हा आपण एखादा व्यवहार करतो, अगदी आपले दैनंदिन जीवनातले जे बिझनेसमधले, आपण जेव्हा व्यवहार म्हणतो त्यावेळी आपण बिझनेसविषयी बोलूया. सो जेव्हा आपण व्यवहार करतो, आपण व्यवहारांमध्ये बरेचसे व्यवहार आहेत. म्हणजे सेल परचेस इज अ कॉमन व्यवहार. सेल्स आहे, परचेस आहे, असेट परचेस आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, मशिनरी परचेस आहे, ऑफिस परचेस आहे. अशा बऱ्याच गोष्टी आपण आयदर परचेस करत असतो किंवा सेल करत असतो. आणि हे परचेस सेल करताना किंवा घेताना आपण बिझनेस एक्सपान्शनसाठी लोन घेतो, स्वतःचं कॅपिटल इंट्रोड्यूस करतो. ही सगळी ट्रान्झॅक्शन्स आहेत. आणि याचा दूरगामी परिणाम काय होतो याचा जर तुम्ही विचार नाही केला तर तुम्ही लॉंग टर्ममध्ये स्ट्रॉंग बॅलन्स शीट बनवू शकत नाही. प्रत्येक ठिकाणी आपण केस स्टडीज घेऊया. एक साधी केस स्टडी तुम्हाला सांगतो. सध्या आपल्याकडे बरंच एक प्रकरण गाजतंय, ते म्हणजे एका ब्रँडसाठी, आता सगळ्यांना माहिती आहे, मी नावं घेत नाही कारण मी फेसबुकवर लाईव्ह आहे, पण त्या ब्रँड समोर साधारण 4 ते 5 करोडचं लोन दिलं गेलं बाय मॉर्गेजिंग द ब्रँड. नाव दॅट पर्सन इज सिटिंग ॲब्रॉड. की व्यक्ती, उद्योजक जो आहे तो ॲब्रॉड बसलेला आहे आणि त्यानं तो ब्रँड मॉर्गेज केला. ज्यावेळी बँकेने ब्रँड मॉर्गेज केला त्यावेळी तो परफॉर्मिंग असेट होता. त्यावेळी बँकेसाठी ती खूप मोठी असेट होती. पण काही काळाने ती कंपनी, विमान कंपनी होती, काही काळाने ती कंपनी डबघाईला आली आणि सडनली ती परफॉर्मिंग असेट नॉन परफॉर्मिंग असेट झालं. नुसतं नॉन परफॉर्मिंग असेट नाही तर ती अख्ख्या भारतासाठी एक डोकेदुखी झाली. त्यामुळे ट्रान्झॅक्शनचं महत्त्व एवढं मोठं आहे. तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन करताय, तुम्हाला त्यावेळी वाटतं की हे खूप प्रॉफिटेबल आहे, याचे खूप दूरगामी चांगले फायदे होतील, पण त्याचा नीट विचार केल्याशिवाय तुम्ही ट्रान्झॅक्शनमध्ये सुरुवात करू नका. अगेन एक क्लासिक केस. बरेच जण टर्नओव्हरच्या प्रेमात पडतात. म्हणजे मागच्या वर्षी टर्नओव्हर 40 लाख होता, यावर्षी मला मोठी ऑर्डर मिळते. सॉरी, माझा टी टाइम पण चालू आहे. टर्नओव्हर 40 लाख होता, यावर्षी मला 2 कस्टमरकडून 40 लाखाची ऑर्डर मिळते, 40 लाखची ऑर्डर मिळते. सो ती 40 लाखाची ऑर्डर मी घेतो आणि माझं टर्नओव्हर डबल करतो. बरेच लोक ह्या प्रेमात पडतात, टर्नओव्हरच्या प्रेमात पडतात, टर्नओव्हर वाढवायला जातात. प्रॉब्लेम कुठे होतो की ह्या नवीन जे क्लायंट्स आहेत, नवीन जे कस्टमर आहेत, त्यांच्याविषयी आपण मार्केटमध्ये नीट चौकशी करत नाही. आपण त्या टर्नओव्हर डबल करण्याच्या प्रेमात एवढे पडतो की त्या 40 लाख लोक 40 लाखाचा ॲडिशनल टर्नओव्हर देणार, ही मला पैसे देणार आहेत की नाही याची मी शाश्वती करून घेत नाही. त्यांची मार्केट क्रेडिबिलिटी काय याचा मी विचार करत नाही. याचा दूरगामी परिणाम लक्षात घ्या. आजचा परिणाम आहे माझा लॉस होतो. मला समजा मी ते सेल करतोय, 40 लाखासमोर एक 35 लाखाचं मटेरियल सेल केलंय,
आणि 5 लाखाचं प्रॉफिट आहे असं आपण गृहीत धरू. जे 35 लाखाचा मला खर्च झाला आहे तो 35 लाख खर्च मला द्यायचाच आहे, पण मला 40 लाख मार्केटमधून मिळणार नाही आहे. त्यामुळे मी डे वनला 35 लाखाचा लॉस करतो आणि 35 लाखाचा लॉस भरून काढायला मला पुढची किमान 3 ते 4 वर्ष लागतात, जर माझा टर्नओव्हर 40-50 लाखाच्या रेंजमध्ये असेल तर. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादं ट्रान्झॅक्शन करताय त्यावेळी त्याचा दूरगामी परिणाम काय होतोय आणि त्याचा दूरगामी परिणाम प्रॉफिट अँड लॉसवरती नुसता विचार करू नका, तर त्याचा बॅलन्स शीटवर दूरगामी परिणाम काय होतोय. कारण हे 35 लाख रुपये द्यायला तुम्हाला लोन काढावं लागतं, कारण ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे, तुम्ही व्यवहारात आहात, तुम्ही उद्योगात आहात, तुम्हाला तुमची पत मार्केटमधली राखायची असते. त्यासाठी तुम्ही 30-35 लाखाचं कर्ज घेता. ते कर्ज घेतल्यावर तुमचा EMI सुरू होतो आणि तुमचा EMI सुरू झाला की तुमची कॅश फ्लो गडबडते. त्यामुळे एका ट्रान्झॅक्शनचा किती गोष्टींवर परिणाम होतो हे तुम्ही पहिल्या दिवशी ट्रान्झॅक्शन सुरू करताना लक्षात घेतलं पाहिजे. आणि जर तुम्ही हे ट्रान्झॅक्शन सुरू करताना लक्षात घेतलं तर आणि तरच तुमची बॅलन्स शीट स्ट्रॉंग होऊ शकते. ट्रान्झॅक्शन ह्या ज्या गोष्टी लिहिल्या आहेत या सिक्वेन्समध्ये गोष्टी आहेत. सगळ्यात पहिलं ज्याला आपल्याकडे ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस असं म्हणतात. सो ज्ञानदेवांनी वारकरी पंथाचा पाया रचला आणि तुकारामांनी त्यावर कळस चढवला. तसं उद्योजकांसाठी ट्रान्झॅक्शन हा पाया आहे. जर तुमचा पाया स्ट्रॉंग नसेल तर बॅलन्स शीट हा कळस कधीही स्ट्रॉंग असणार नाही, रादर तो कधीही उभा राहणार नाही. त्यामुळे कळस खूप स्ट्रॉंग असणं, खूप झळकणं, कळस झळकला पाहिजे. कळस जर झळकला नाही, कळस जर नीट उभा राहिला नाही तर अल्टिमेट एम जे तुम्हाला साध्य करायचं आहे ते तुम्ही साध्य करू शकत नाही. त्यामुळे ट्रान्झॅक्शन हा तुमचा पाया आहे हे तुम्ही लक्षात ठेवून त्यावर फोकस करा. मराठे सरांनी मध्यंतरी एक फेसबुक लाईव्ह सेशन केलं, त्यामध्ये खूप छान गोष्ट सांगितली, ती म्हणजे चांगले कन्सल्टंट सोबत ठेवा. 4 C सांगितले, त्यातला एक चांगला C होता कन्सल्टंट्स, चांगले ॲडवायझर. मार्स गुरुकुलमध्ये सर स्वतः हे करतातच आहेत, पण प्रत्येक गोष्टीमध्ये जर तुम्ही ॲडवाईस घेतला ट्रान्झॅक्शनच्या आधी तर डेफिनेटली, आणि प्रत्येक वेळेस तुम्हाला एखादा कन्सल्टंट पाहिजे असं नाही. तुमचा मित्र, तुमचा गाईड, तुमचा कस्टमर, तुमचा सप्लायर हे सुद्धा तुमचे कन्सल्टंट त्या त्या विषयापुरते असू शकतात. उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या नवीन कस्टमरवर डील करताय तर इतर कस्टमरशी बोलून त्याच्याविषयी माहिती गोळा करू शकता. त्या वेळापुरते ते तुमचे कन्सल्टंट होऊ शकतात. त्यामुळे ट्रान्झॅक्शन करताना आणि कोणत्याही ट्रान्झॅक्शन आधी सल्ला घ्या, नंतर सल्ला घेऊन त्याचा काही उपयोग नसतो. बऱ्याचदा टॅक्सेशनमध्ये आम्ही हे सांगतो की जर तुम्हाला नवीन काही व्यवहार करायचा असेल तर आधी सल्ला घ्या, तरच आम्ही टॅक्सेशनमध्ये गाईड करू शकतो. एकदा तुम्ही ट्रान्झॅक्शन करून मोकळे झालात की त्यानंतर त्याला करेक्शन मेजर्स खूप कमी होतात, रादर त्याला रेक्टिव्हेशन मेजर होतात, पण करेक्शन मेजर्स त्याचे संपलेले असतात. सो दुसरा मुद्दा आहे डेबिट अँड क्रेडिट. आता हा इंटरेस्टिंग मुद्दा आहे थोडासा, डेबिट अँड क्रेडिट. डेबिट अँड क्रेडिट व्यवहार जर आपण बघितलं तर डेबिट आणि क्रेडिट हे कळायला खूप कठीण वाटतं उद्योजकांना. डेबिट काय, क्रेडिट काय हे कळायला पाहिजे का? 100% सांगतो, हे उद्योजकांना कळायची गरज बिलकुल नाही. डेबिट काय आणि क्रेडिट काय हे कळण्यापेक्षा जर तुम्ही ट्रान्झॅक्शनची पुढची स्टेप, प्रत्येक व्यवहाराला 2 बाजू असतात. परत आपण उदाहरणं घेऊ. समजा तुम्ही एखादा असेट घेतली, एखादी मशिनरी घेतली तुमच्या व्यवसायासाठी. तर मशिनरी जेव्हा तुम्ही घेता त्यावेळेस तुम्ही काही कॅपिटल व्यवसायामध्ये आणलेलं असतं. समजा एक 5 लाखाचं कॅपिटल तुम्ही आणलं आहे, त्यातल्या 4 लाखाची तुम्ही मशिनरी घेतली, तर तुमचे 4 लाख रुपये बँकेतून कमी झालेत आणि समोर 4 लाखाची मशिनरी आलेली आहे. त्यामुळे बँक बॅलन्स आजचा 1 लाख रुपये शिल्लक आहे. बॅलन्स शीटला 5 लाख रुपये तुमचं कॅपिटल तसच्या तसं आहे. हे जे मशिनरी आतमध्ये येणं आणि पैसे बाहेर जाणं हा जो व्यवहार आहे ह्यालाच डेबिट आणि क्रेडिट संकल्पनेमध्ये मांडलं जातं. कोणती ना कोणती गोष्ट तुमच्याकडे येत असते आणि कोणती ना कोणती गोष्ट तुमच्याकडून बाहेर जात असते. आता खर्चाचं कसं होतं? खर्चामध्ये तुम्ही रोजच्या रोज कोणाला पैसे देत नाही. समजा महिनाभर एखादा माणूस तुमच्याकडे काम करतोय, त्याला महिन्याच्या शेवटी पगार देत आहे, पण तुमची रोजच्या रोज कमिटमेंट असते की त्या माणसाला तुम्ही ते पैसे देणं लागतात. फक्त हिशोबासाठी म्हणून तुम्ही त्याला महिन्याच्या शेवटी पैसे देता. समजा तो माणूस 15 दिवसांनी सोडून गेला किंवा तुम्ही त्याला काढून टाकलात तर तुम्हाला 15व्या दिवशी त्याला पैसे देऊन सेटल करायला लागतं. याचा अर्थ तुमचा व्यवहार रोजच्या रोज होत असतो. तुम्ही ऑफिस रेंटवर घेतलंय, तुम्ही इलेक्ट्रिसिटी वापरताय, तुम्ही मोबाईल वापरताय, तुम्ही इतर काही खर्च करताय, ऑफिससाठी रिफ्रेशमेंट, टी,
कॉफी, स्नॅक्स वगैरेचे खर्च करताय, हॉटेलिंग करताय, यातल्या बऱ्याचशा गोष्टींसाठी तुम्ही जे खर्च करताय, हे खर्च तुम्ही त्या दिवशी पेमेंट करत नाही. हे तुम्ही साधारणतः करता आणि महिन्याच्या शेवटी पेमेंट करता. तसेच रोजच्या रोज वापरताय. आज सुद्धा आपण सगळे इथे बसलोय, पण इलेक्ट्रिसिटीचं बिल चालू आहे, टेलिफोनचं बिल चालू आहे, रेंट चालू आहे, या सगळ्या गोष्टींचे खर्च चालू आहेत. आपण लॉकडाऊनमध्ये घरात असलो तरी सुद्धा. त्यामुळे जेव्हा केव्हा ते बिल येईल, अर्थात ते कमी असेल, पण त्यावेळेस ते आपल्याला द्यायचं आहे. सो त्यावेळेस त्याची सर्व्हिस मी आधी घेतोय आणि त्यासमोर त्याला पेमेंट करतोय. त्यामुळे तो एक्सपेन्स होतो. त्याची सर्व्हिस मी आतमध्ये घेतली आणि माझ्याकडून पैसे बाहेर गेले. सो जे येणं आणि जाणं या ज्या दोन गोष्टी आहेत, हे दोन फॅक्टर म्हणजे डेबिट आणि क्रेडिट. आता सर्वसाधारणतः चार गोष्टी असतात. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट हे दोन कॉन्सेप्ट बघितले तर प्रॉफिट अँड लॉसमध्ये असतं इन्कम आणि एक्सपेन्स, आणि बॅलन्स शीटमध्ये असतं असेट्स आणि लायबिलिटीज. तुमच्याकडे जर इन्कम आणि प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट समोर असेल तर पेन्सिलने तुम्ही नोंद करू शकता. तुमची जी इन्कम साईड आहे, सर्वसाधारणतः क्रेडिटच्या ज्या एंट्रीज आहेत त्या इन्कम साईडला येतात, आणि लायबिलिटी बॅलन्स शीटमध्ये लायबिलिटीच्या क्रेडिट साईडला येतात, आणि तुमचे एक्सपेन्स जे आहेत ते डेबिट साईडला येतात, आणि तुमचे असेट्स हे डेबिट साईडला येतात. आता हे फक्त तुम्हाला प्रिन्सिपल म्हणून लक्षात ठेवायचं आहे, कॉन्सेप्ट म्हणून लक्षात ठेवायचं आहे. ह्याच्यावरती जास्त खोलात जाऊन तुम्ही जर नॉन कॉमर्स स्टुडंट असाल तर त्याच्यामध्ये डेबिटचे नियम काय, क्रेडिटचे नियम काय, ह्याच्या खोलात जाऊ नका. व्यवहाराची नोंद व्यवस्थित होते आहे का, याचं उत्तम उदाहरण म्हणजे त्या व्यवहाराच्या दोन्ही बाजूंची नोंद झाली आहे का हे कळणं. हे उद्योजक म्हणून आपल्याला सहज कळू शकतं. मी 100 रुपये घेऊन घरातून बाहेर पडलो, 100 रुपयापैकी 40 रुपये खर्च केले, मी घरी आल्यावर माझ्याकडे 60 रुपये शिल्लक आहेत. हा साधा व्यवहार झाला. 40 रुपये कशावर खर्च झाले याची व्यवस्थित नोंद झाली असेल आणि 60 रुपये शिल्लक आहे ह्याची नोंद झाली असेल तर तुम्हाला तुमचा व्यवहार कळलेला आहे. डेबिट आणि क्रेडिट म्हणजे वेगळं काही नाही. डेबिट आणि क्रेडिट म्हणजे एकाच व्यवहाराच्या दोन बाजू व्यवस्थित पद्धतीने अशा पद्धतीने मांडणे की त्यातून तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट तयार करता येईल आणि ती नीट दिसू शकेल. वळूया पुढच्या कॉन्सेप्टकडे, आणि ह्या कॉन्सेप्टसाठी मी थोडा जास्त वेळ घेईन. हा कॉन्सेप्ट, तिसरा जो कॉन्सेप्ट तुम्हाला इकडे दिसतोय तो आहे पिरियडिसिटी. पिरियडिसिटी म्हणजे काय? इंटरेस्टिंग प्रश्न तुम्हाला कदाचित निर्माण झाला असेल, पिरियडिसिटी, व्हॉट इज पिरियडिसिटी. तर लेट मी टेल यू, याला बरेच जण जॉईन झालेले आहेत. सॉरी मी मिस केलं मगाशी. प्रमोद साळके सर, अर्जुन सोनागरा सर, संजय शिंदे सर, गुड मॉर्निंग टू ऑल. सॉरी मी जरा मिस केलं मगाशी. काहीतरी मेसेज आहे, आय एम ऑनली नो ऑनलाईन बट नो व्हिडिओ ऑडिओ. आय थिंक पेजचा प्रॉब्लेम असेल. सेशन मला वाटतं ऑलरेडी सुरू झालेला आहे. तेजस, कॅन यू प्लीज लुक ॲट दॅट. आय थिंक त्यांना नो ऑडिओ नो व्हिडिओ येत आहे. कशामुळे होत आहे जरा चेक करू शकलं असतं बरं होईल. सो आपण पुढच्या कॉन्सेप्टकडे वळूया. तो पुढचा कॉन्सेप्ट आहे, लेट मी जस्ट टेक अ पॉज फॉर अ मिनिट. गुड. सो लोकांना डेफिनेटली दिसतंय. लॉजिकल प्रॉब्लेम असेल तर क्वेरी सॉल्व्ह करून घ्या. राजेंद्र सावंत सर आलेले आहेत. गुड मॉर्निंग राजेंद्र सर. राजेंद्र सावंत सरांकडून बरंच काय काही शिकतो, एस्पेशली अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम यामध्ये त्यांची मास्टरी आहे. त्या कॉन्सेप्ट्सला पहिल्यांदा मी आयुष्यात त्यांच्याकडून शिकलो. सो अगेन कमिंग बॅक टू टुडेज टॉपिक, थर्ड टॉपिक ऑफ डे, दॅट इज पिरियडिसिटी. आणि पिरियडिसिटी इज व्हेरी इंटरेस्टिंग कॉन्सेप्ट. पहिले दोन कॉन्सेप्ट जसे आहेत त्यापेक्षा सगळ्यात जास्त महत्त्वाचा कॉन्सेप्ट कोणता असेल तर पिरियडिसिटी. तुम्हाला पिरियडिसिटी हा कॉन्सेप्ट कळलाच पाहिजे. लेट मी कम बॅक टू दॅट. पिरियडिसिटी म्हणजे प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीट मधला फरक दर्शवणारी मुख्य गोष्ट. प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटमध्ये एक फरक आहे. तुम्ही जर प्रॉफिट अँड लॉस बघितले असतील तर प्रॉफिट अँड लॉस इज फॉर द पिरियड आणि बॅलन्स शीट इज ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. सो प्रॉफिट अँड लॉस इज फॉर द क्वार्टर
months ended, for the year ended. The balance sheet is always as on 30th June, 30th September, 31st December, 31st March. या तर त्यावेळी हा एक साधन पडू शकतो की प्रॉफिट अँड लॉस फॉर द पिरियड का आणि बॅलन्स शीट ॲज ऑन डेट का, याचा फरक जेव्हा तुम्हाला कळेल त्यावेळी तुम्हाला कळेल की बॅलन्स शीट बनवणं का महत्वाचं आहे आणि बॅलन्स शीट रेग्युलर बनवणं का महत्वाचं आहे. प्रॉफिट अँड लॉस कधी निर्माण होतो, नंतर प्रॉफिट कधी होतं किंवा लॉस कधी होतो. मी आज समजा एखादा व्यवहार सुरू केला. लेट्स टेक आय एम डिलिंग विन सम एक पाण्याची बाटली. समजा मी पाण्याच्या बाटलीमध्ये ट्रेडिंग करतोय. समजा आज विकत घेतल्या, तर आज माझा व्यवहार सुरू झाला, पण 100 बॉटल विकत घेतल्यावर मला त्या विकायच्या आहेत, माझ्या आजच्या दिवसात विकल्या जाणार नाहीये. त्यामुळे आज समजा मी फक्त 20च बॉटल विकू शकलो, तर आजच्या दिवशी माझ्याकडे 80 बॉटलचा स्टॉक आहे, पण मला प्रॉफिट झालाय का? शकत नाही. प्लस ती जी विकायला मी माणसं ठेवली होती, समजा मी 2 माणसं ठेवली होती, त्यांचा जाण्या येण्याचा खर्च मी आज देणार नाहीये, त्यांचा महिन्याच्या शेवटी देणार आहे. अख्ख्या महिनाभरात समजा मी एक 80 बॉटल 100 पैकी विकल्या आणि माणसांचा पगार दिला, इलेक्ट्रिसिटी बिल दिलं, ऑफिसचं भाडं दिलं, आणि त्यानंतर मी जेव्हा हिशोब करेन त्यावेळेस मला कळेल की मला किती प्रॉफिट खरोखर झालेला आहे का मला त्या 80 बाटल्या विकून लॉस झालाय. हे जोपर्यंत मला कळत नाही तोपर्यंत 1 महिना झालेला असतो. सो प्रॉफिट और लॉस इज अ इफेक्ट ऑफ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. हे वाक्य तुम्ही लिहून घेऊ शकता. प्रॉफिट अँड लॉस इज अ इफेक्ट ऑफ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. जेव्हा तुम्ही सलग काही ट्रान्झॅक्शन्स करता एका मागोमाग एक, रिलेटेड टू युअर बिझनेस, रिलेटेड टू युअर ऑपरेशन्स, देन दॅट रिझल्ट्स इन टू आयदर प्रॉफिट और लॉस. जर प्रॉफिटमध्ये एखादा ट्रान्झॅक्शन जर तुम्हाला प्रॉफिट देत नसेल तर 100% त्या ट्रान्झॅक्शनमधून तुम्हाला लॉस होतो. कारण कोणत्याही ट्रान्झॅक्शनचे इम्पॅक्ट दोनच आहेत, आयदर प्रॉफिट किंवा लॉस. प्रॉफिट आत्ता असू शकतं किंवा लॉंग टर्म असू शकतं. फॉर एक्झाम्पल, समजा तुम्ही एखादी FD केली, 1 महिन्यानंतर पैसे वापरायचे तुम्हाला म्हणून तुम्ही फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे ठेवले. टेक्निकली यातून प्रॉफिट लॉस काहीच झाला नाही, पण 1 महिन्यानंतर तुम्हाला हे पैसे वापरायला मिळणार आहेत. ज्यावेळी तुमचे खर्च भागवले जाणार आहेत त्यावेळी तुम्हाला इंटरेस्ट मिळणार आहे. सो देर इज अ लॉंग टर्म प्रॉफिट. समजा तुम्ही आज लोन घेतलं तर आज तुम्हाला प्रॉफिट लॉस बॅलन्स शीट काही परिणाम नाही, पण जेव्हा तुम्ही इंटरेस्ट भराल त्यावेळी तुम्हाला थोडा लॉस म्हणजे खर्च होणार आहे. लॉस इज नॉट टेक्निकली लॉस, लॉस इज एक्सपेन्स. तुम्हाला काहीतरी खर्च होणार आहे, त्यामुळे तो खर्च तुम्हाला होत राहणार आहे. आणि त्यातून ऑफकोर्स तुम्ही मशिनरी घेतली असेल, बिझनेससाठी काही लोन घेतलं असेल, त्यातून तुम्ही पैसे कमवून तो खर्च भागवणार आहात. सो एव्हरी ट्रान्झॅक्शन विल डायरेक्टली और इनडायरेक्टली रिझल्ट आयदर इन प्रॉफिट शॉर्ट टर्म और लॉंग टर्म और इन लॉस शॉर्ट टर्म और लॉंग टर्म. हे तत्व कायम लक्षात ठेवा. त्यामुळे प्रॉफिट और लॉस इज अ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स, इज अ रिझल्ट ऑफ सिरीज ऑफ ट्रान्झॅक्शन्स. ज्यावेळी तुम्ही 10, 20, 30, 40 कराल त्यावेळेसच तुम्हाला प्रॉफिट किंवा लॉस होतो. सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय होतं, सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये मी आजची एक कमिटमेंट घेतो. समजा मी चार्टर्ड अकाउंटंट आहे, मी एक ऑडिट घेतलं, ते ऑडिट मी आज सुरू केलं, ऑडिट 1 महिन्याभरानंतर संपवलं, त्याचा रिपोर्ट डिलिव्हर केला, तो रिपोर्ट मॅनेजमेंटने ॲक्सेप्ट केला की त्यानंतर मला पैसे मिळतात. सो हा साधारण 1.5 महिन्याचा पिरियड आहे, ज्यावेळेस माझी मॅनपॉवर, माझे रिसोर्सेस, माझं ब्रेन टॅलेंट हे मी सगळं लावतो तिकडे, आणि नंतर 1.5 महिन्यांनी मला पैसे मिळतो. सो प्रॉफिट अँड लॉस. समजा मॅनेजमेंटने ॲक्सेप्ट नाही केला रिपोर्ट, मॅनेजमेंट म्हणाले आम्हाला हवं तर ते तू दिलंच नाहीयेस, त्यामुळे वी डिस्कार्ड दिस रिपोर्ट, नाव वी डोंट वॉन्ट इट फ्रॉम यू, नाव विल नॉट पे यू और विल पे यू ओनली दिस मच. सो आय एम इन्करिंग सम लॉस इन दॅट ट्रान्झॅक्शन. सपोज मॅनेजमेंट लाईक्स दॅट, मॅनेजमेंटला आवडलं, देर इज अ पॉसिबिलिटी गिव्ह मी अनदर ट्रान्झॅक्शन. त्यामुळे ट्रान्झॅक्शन जो मी पहिला मुद्दा सांगितला तो जितका महत्वाचा आहे तितकाच पिरियड हा मुद्दा महत्वाचा आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा व्यवहार करताय त्या व्यवहारामध्ये तुम्हाला, त्याला आपण वर्किंग कॅपिटल सायकल सुद्धा म्हणतो, एकदा व्यवहार सुरू, तो व्यवहार पूर्ण होऊन तुम्हाला परत पैसे मिळायला किती वेळ लागतो हे सायकल तुम्हाला माहिती असणं महत्वाचं आहे. याला बिझनेस अँगलमध्ये वर्किंग कॅपिटल सायकल असं म्हणतात. उदाहरणार्थ मी 100 बाटल्या घ्यायला, परत उदाहरण घेतो, 100 बाटल्या घ्यायला मी समजा 1,00,000 रुपये इन्व्हेस्ट केले असले तर 1,00,000 रुपये परत यायला, 1,00,000 रुपये प्लस अर्थात 10% प्रॉफिट आपण धरूया. सो 1,10,000 रुपये परत यायला मला किती वेळ लागतो, ह्यावर माझी वर्किंग कॅपिटल सायकल बनते, ह्यावर माझी पिरियडिसिटी डिफाईन होते. जर तुम्हाला पिरियडिसिटी कळली तरच तुम्हाला कॅश फ्लो चांगल्या पद्धतीने मांडता येईल. पिरियडिसिटी हा कॉन्सेप्ट तुम्ही नीट लक्षात घेतला पाहिजे. आता बॅलन्स शीट ॲज ऑन डेट का असते,
वाय बॅलन्स शीट इज ॲज ऑन डेट आणि प्रॉफिट अँड लॉस इज फॉर अ पिरियड. आपण बघितलं प्रॉफिट अँड लॉस इज फॉर अ पिरियड का असतो. आता 31 मार्चला किंवा क्वार्टर एंडला किंवा इयर एंडला काय होतं, तर इयर एंडला मराठे सर आणि सावंत सर कन्स्ट्रक्शनमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे वर्क इन प्रोग्रेस नावाचा कॉन्सेप्ट असतो. जे काम चालू आहे पण पूर्ण झालेलं नाहीये, ज्याचं बिलिंग झालं नाहीये, ते काम तुमच्या बॅलन्स प्रोग्रेस म्हणून दिसतं. सो समोर खर्च झालाय पण समोर सेल झालेलं नाहीये. मगाशच्या उदाहरणामध्ये आपण बघितलं तर 100 पैकी 80 बाटल्या विकल्या गेल्या, 20 बाटल्या माझ्याकडे अजूनही शिल्लक आहेत. त्यामुळे दॅट 20 बॉटल्स बिकम माय क्लोजिंग स्टॉक इन हँड, ज्याला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये वर्क इन प्रोग्रेस असं म्हटलं जातं. त्यामुळे तुमचा मंथ एंड, क्वार्टर एंड किंवा हाफ इयर एंड किंवा इयर एंड, ज्या दिवशी तुम्ही तुमची प्रॉफिट अँड लॉस डिटरमाइन करणार आहात, त्या दिवशीचा वर्क इन प्रोग्रेस किती आहे, अशी कोणती कामं आहेत की जी कामं झालेली आहेत पण त्याचं बिलिंग झालेलं नाही आहे, पण त्यासाठी आपण पैसे किंवा रिसोर्सेस खर्च केलेले आहेत, हे जर तुम्ही बघून घेतलं तर तुमचा प्रॉफिट अँड लॉस हा जास्त ट्रू अँड फेअर असेल, तो जास्त संयुक्तिक असेल. अदरवाईज होईल काय, तुम्हाला साध्या उदाहरण कन्स्ट्रक्शनमधलं उदाहरण घेऊ. समजा एक प्रोजेक्ट चालू आहे ज्याचं 1-2 करोडचं बिलिंग होणार आहे, 2 करोडचं सेल होणार आणि त्याचं 1 करोडचं काम आज झालेलं आहे. आज माझ्याकडे 5 करोडचा सेल आहे आणि त्याचं बिलिंग आहे पहिल्या वर्षी, इयर वनला 5 करोडचा सेल, 3 करोडचं त्याच्यासमोरचा खर्च आणि हे 1 करोडचं बिलिंग पुढच्या वर्षी होणार आहे. आता जर मी वर्क इन प्रोग्रेस नाही दाखवला तर माझा टोटल खर्च दिसेल 4 करोड, 5 करोड समोर 4 करोड खर्च दिसेल आणि मला 1 करोड प्रॉफिट दिसेल. पण पुढच्या वर्षी जेव्हा मी सेल बुक करेन त्यावेळी माझा 2 करोडचा सेल तर बुक होईल, पण त्यासमोर 1 करोडचा खर्च जो मी आदल्या वर्षी केलाय तो दिसणार नाही. त्यामुळे दोन्ही वर्षाचे प्रॉफिट अँड लॉस हे तुम्हाला चुकीचं चित्र दाखवते. दोन्ही वर्षाचे प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला चुकीचं चित्र दाखवू शकतात. त्यामुळे 31 मार्चला एस्पेशली सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये किंवा ज्यांच्याकडे रनिंग काम चालू आहे अशा इंडस्ट्रीमधल्या लोकांनी त्यांचं 31 मार्चचं वर्किंग प्रोग्रेस आणि स्टॉक किती आहे हे कॅल्क्युलेट करणं खूप महत्त्वाचं आहे. जे प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये आहेत त्यांच्याकडे रनिंग चालू आहेत आणि ह्यासाठी तुम्हाला पिरियॉडिसिटी खूप माहिती असणं गरजेचं आहे. सन्ड्री डेटर्स मी कव्हर करेन नंतर. अतुल पाटील सरांनी विचारलाय सन्ड्री डेटर्सचा प्रश्न, मी डेफिनेटली कव्हर करेन शेवटच्या मुद्द्यामध्ये. सो लेट्स कम टू बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटमध्ये असेट्स आणि लायबिलिटी असे 2 आस्पेक्ट आहेत. प्रॉफिट अँड लॉस तुम्हाला मुद्दा कळला असेल असं मी गृहीत धरतो. जर काही प्रश्न असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये विचारू शकता, मी डेफिनेटली त्याची उत्तरं देत राहीन. बॅलन्स शीटला जेव्हा तुम्ही बघता तर असेट्स आणि लायबिलिटीज असे 2 भाग आहेत आणि बॅलन्स शीट इज ऑलवेज ॲज ऑन डेट. आता ती ॲज ऑन डेट काय आहे याचं एक अगदी साधं उदाहरण देतो. समजा तुमचा एखादा कस्टमर आहे ज्याच्याकडून तुम्हाला 5 लाख रुपये येणं आहे आणि तुमचा एखादा देणेकरी आहे की ज्याला तुम्हाला 2 लाख रुपये देणं आहे. ही आजची पोझिशन झाली की 5 लाख रुपये तुम्हाला सन्ड्री डेटर्स आहेत जे तुमचे करंट असेट्स आहेत आणि तुमच्याकडे 2 लाख रुपये देणी आहे जो तुमचा सन्ड्री क्रेडिटर आहे ज्याला आपण करंट लायबिलिटी. सो तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे समजा आज तारीख आहे 22 एप्रिल, 22 एप्रिलला 23 एप्रिलला तुमच्याकडे 5 लाख रुपये येणं आणि 2 लाख रुपये देणं आहे. उद्या त्या कस्टमरने 24 एप्रिलला 2.5 लाख रुपये तुम्हाला दिले तर तुमच्या डेटरची पोझिशन 5 लाखावरून 2.5 लाखावर येते. सो तुमची बॅलन्स शीट बदलली, तुमचा बँक बॅलन्स बदलला. त्या 2.5 लाखातून ह्या 2 लाखासमोर तुम्ही 1.5 लाख रुपये समजा परत दिले, रिपे केले, तर तुमच्याकडे क्रेडिटर राहतो 1 लाख रुपये, 50,000 रुपये. सो तुमच्याकडे कालच्या पोझिशनमध्ये डेटर होता 5 लाख रुपये, क्रेडिटर होता 2 लाख रुपये आणि बँक बॅलन्स समजा 0 होता असं आपण प्रिझ्यूम करू. आज तुम्हाला 2.5 लाख रुपये आले, 2.5 लाख रुपयातले 1.5 लाख रुपये तुम्ही तुमच्या क्रेडिटर देऊन टाकले. सो आजच्या दिवशी तुमचा डेटर झाला 2.5 लाख रुपये, तुमचा क्रेडिटर झाला 50,000 रुपये आणि तुमच्याकडे बँक बॅलन्स आहे 50,000 रुपये. तुमचं बॅलन्स शीटचं चित्र अख्खच्या अख्खं बदललेलं आहे. त्यामुळे बॅलन्स शीट इज ऑलवेज प्रिपेअर्ड ॲज ऑन डेट. तुमची रोजची बॅलन्स शीट वेगळी आहे. कालच्या बॅलन्स शीट आणि आजच्या बॅलन्स शीटमध्ये 100% फरक आहे. काही नाही तर तुमचा बँक बॅलन्स रोजच्या रोज बदलतोय. तुमचा डेटरची लायबिलिटी तुमची लोनची लायबिलिटी रोजच्या रोज आहे. जर तुम्ही एखादं लोन काल क्लोज करणार असाल आणि आज क्लोज करणार असाल तर इंटरेस्टमध्ये फरक पडलेला आहे. त्यामुळे कालची पोझिशन आणि आजची पोझिशन याला डेफिनेटली फरक आहे.
म्हणून बॅलन्स शीटला फायनान्शियल पोझिशन ॲज ऑन डेट असं सुद्धा म्हटलं जातं. स्टेटमेंट ऑफ फायनान्शियल पोझिशन, स्टेटमेंट ऑफ अफेअर्स, स्टेटमेंट ऑफ काय म्हणतात बॅलन्स शीट, हे सगळं त्याचा मागचा उद्देश तो आहे की इट इज ॲज ऑन दॅट डेट. आजची पोझिशन आणि उद्याची पोझिशन. तुम्हाला साधं उदाहरण सांगतो, घरी प्रयोग करून बघा. तुमच्याकडे साधारणतः 15 मार्चच्या 21 मार्चच्या आसपास लॉकडाऊन झालं. 21 मार्चची बॅलन्स शीट तुमच्याकडे असणार आहे. आजची बॅलन्स शीट 15 साधारण 2 महिन्यात आपण फारसा काही व्यवहार थोडंफार कलेक्शन केलं असेल वगैरे. ॲक्सेप्ट सेल, एक्सेप्ट ज्यांनी ऑनलाईन खरोखर सेल केलाय ते सोडले तर बाकी फारसे काही सेल किंवा बिझनेसेस झालेले नाही आहेत. ज्यांचे बिलकुल बिझनेस झाले नाही आहेत मागच्या महिन्याभरात त्यांनी त्यांची बॅलन्स शीट काढून बघा. त्यांच्या बॅलन्स शीटमध्ये 100% फरक पडलेला आहे. त्यामुळे बॅलन्स शीट इज ऑलवेज ॲज ऑन पर्टिक्युलर डेट. इट इज नेव्हर अ लॉंग टर्म प्रोसेस. इट्स नॉट प्रोसेस ॲज ऑन डेट. आजची बॅलन्स शीट, उद्याची बॅलन्स शीट, परवाची बॅलन्स शीट वेगळी आहे. लेट्स टेक द सेम केस. मगाशी जे आपण उदाहरण घेतलं, ज्याला बँकेने 4-4.5 हजार करोडचं लोन दिलं होतं, जास्त लोन होतं, पण एक ब्रँड मॉर्गेज करून ज्याची एव्हिएशन एअरलाईन कंपनी होती, जी व्यक्ती सध्या भारतात नाही आहे, तर त्या व्यक्तीला ज्या दिवशी बँकेला कळलं की हा आता व्यक्ती मला 4,000 करोड रुपये देऊ शकणार नाही आहे, आदल्या दिवशी दॅट 4,500 crore वॉज अ असेट फॉर बँक. नेक्स्ट इयर दॅट वॉज अ नॉन परफॉर्मिंग असेट. दॅट वॉज अ लॉस फॉर द बँक. एका दिवसाच्या फरकामध्ये झालेलं आहे. उद्या जर तुमचा एखादा सगळ्यात मोठा डेटर आहे, तर समजा तुम्हाला कळलं की हा डेटरचं काहीतरी मोठा प्रॉब्लेम झाला आहे आणि ह्याच्याकडून मला 25 लाख रुपये येणं होतं आणि आता ही इज नॉट इन अ पोझिशन. उद्या तुमच्या बॅलन्स शीटची पोझिशन कम्प्लिटली हेवायर झालेली आहे, कम्प्लिटली बदललेली आहे. व्हायसे वर्षा, तुम्हाला एखादं देणं आहे आणि त्या देणेकऱ्याचं काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे. तुम्ही ऑलरेडी देणं होतं पण तो कुठेतरी गेला, निघून गेला, सापडत नाही आहे, तुम्ही देऊ शकत नाही आहात. असे 5 लाख रुपये तुम्हाला निघाले किंवा खूप छोटी छोटी देणी आहेत, तुम्ही 5 लाख रुपये देणार नाही आहात. तुम्ही समजा ठरवलं की आता हे कधीच द्यायचं नाही आहे, तुमच्या बॅलन्स शीटची पोझिशन बदलते. त्यामुळे बॅलन्स शीटची पोझिशन कशा कशामुळे बदलते हे लक्षात घ्या आणि कोणकोणते फॅक्टर त्याला इम्पॅक्ट करतायत. यातला सगळ्यात मोठा फॅक्टर जो मी सगळ्यात पहिला कव्हर केला तो म्हणजे ट्रान्झॅक्शन. तुम्ही जर ट्रान्झॅक्शन मॉनिटर नाही केलं तर पिरियडिसिटी मॉनिटर करणं इज व्हेरी डिफिकल्ट. लेट्स गो टू नेक्स्ट टॉपिक. 3 टॉपिक झाले, 30 मिनिटं झालेली आहेत. चौथा टॉपिक आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा, एस्पेशली SME उद्योजक जे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा टॉपिक आहे, तो म्हणजे कॅश फ्लो. तुम्ही कॅश फ्लो बघत नसाल तर तुम्ही व्यवसायाकडे स्वतःच्या गंभीरपणे बघत नाही आहात. हे स्टेटमेंट मी अगदी छातीटोपपणे करू शकतो. इफ यू आर नॉट लुकिंग ॲट युअर कॅश फ्लो, यू आर नॉट लुकिंग ॲट युअर बिझनेस, or rather you're not serious about your business. First and foremost thing is cash flow. आता कॅश फ्लो आणि प्रॉफिट या दोघांचा एकमेकांशी डायरेक्ट संबंध आहे पण मॅचही नाही. कॅश फ्लो आणि प्रॉफिट विल नेवर मॅच और विल रेअरली मॅच. एकदम सोपं उदाहरण देतो. रोज आपण जे बघतोय ते म्हणजे किराणा मालाचं दुकान. किराणा मालाच्या दुकानाला साधारणतः प्रॉफिट मार्जिन एक 5%, 60% असेल, 5 to 7%. 1 लाख रुपयाचा माल समजा तो विकतोय. पाटील सरांनी अजून एक प्रश्न विचारलाय. आय विल कम टू दॅट क्वेश्चन सर. डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सेस प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट डेफिनेटली मी तो कव्हर करतो. आता आपण हा टॉपिक कव्हर करूया कॅश फ्लो विषयी. किराणा मालवाल्याचा दुकान आहे, समजा त्याला 5% मार्जिन, 1 लाख रुपयाचा दिवसात सेल केलाय, त्याला 5% म्हणजे 5,000 रुपये प्रॉफिट झालाय. पण 1 लाख रुपयाचा जो त्याने सेल केलाय त्या 1 लाखासमोर त्याने किमान 80. सो त्याचं प्रॉफिट मार्जिन ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. हे आपण कायम लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे जर तुमचा कॅश फ्लो स्ट्रॉंग असेल तरच तुम्हाला लॉंग टर्म सर्वायवल आहे. नुसत्या प्रॉफिट मार्जिनवर कंपन्या सर्वाईव्ह होत नाहीत. प्रॉफिट मार्जिन बरोबर रेग्युलरली बिझनेसमध्ये पैसा येणं. सो तुम्ही ज्यांच्यासोबत व्यवहार करताय ते चांगले पेयर असणं खूप महत्त्वाचं आहे. रेग्युलर पेयर असणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्ही ॲडव्हान्स घेऊ शकलात, जर तुम्ही ॲडव्हान्समध्ये शकलात, जर तुम्ही पिरियडिकल पेमेंट घेऊ शकलात, नथिंग लाईक इट. दॅट विल कीप युअर कॅश फ्लो अँड दॅट विल कीप मोटिवेटिंग यू फॉर डुईंग मोर अँड मोर बिझनेस. जर तुमच्याकडे 3-4 महिने पैसे नाही आली, द बिगेस्ट प्रॉब्लेम, करोना पॅन्डेमिक सगळ्यात मोठा जो
चॅलेंज म्हटला जातोय तो म्हणजे फायनान्स चॅलेंज म्हटला जातो. आणि त्या फायनान्स चॅलेंजमुळे बरेच जण मेंटली थोडे डिप्रेस होणार आहेत, डाऊन होणार आहेत. अशा वेळेस आपल्याला मेंटॉर आणि कोचची गरज लागणार आहे, जे मराठे सर आणि सावंत सर डेफिनेटली त्याच्यावरती खूप छान काम करतायत. कालच सावंत सरांचा एक चांगला व्हिडिओ इथे आलाय, तो मी थोडा बघितलाय, पूर्ण बघायचा आहे सर, पण तो डेफिनेटली बघेन. कमिंग बॅक टू अवर टॉपिक, कॅश फ्लो इज अ प्रायमरी थिंग फॉर बिझनेस. तुम्ही बिझनेस सुरू करताच कॅश फ्लो नाही. त्यावेळी तुमची बॅलन्स शीट नसते, प्रॉफिट अँड लॉस नसतो, ट्रान्झॅक्शन नसतं. यू स्टार्ट विथ सम से 10,000, 20,000, 50,000, 1 लाख, 2 लाख और व्हॉट एव्हर. तुम्ही त्या प्रॉफिटमधून, व्यवहारातून बिझनेस सुरू करता. एकच मिनिट जरा. अर्णव, अर्णव, तुमच्याकडे त्यामुळे बाहेरचा आवाज थोडा येतोय, थोडा डिस्टर्बन्स आहे. एकच मिनिट जरा, मला प्लीज बेअर विथ मी. सॉरी फॉर दिस टेक्निकल डिस्टर्बन्स. अगेन कमिंग बॅक टू टॉपिक, कॅश फ्लो. सो आपण कॅश फ्लोवर बोलत होतो. कॅश फ्लो इज अ व्हेरी प्रायमॉडियल टॉपिक. कॅश फ्लो हा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. जोपर्यंत तुम्ही कॅश फ्लो मॉनिटर करत नाही, जोपर्यंत तुम्ही कॅश फ्लो बघत नाही, तोपर्यंत तुम्ही बिझनेसकडे सिरियसली बघत नाही. त्यामुळे कॅश फ्लो बघत राहा, कॅश फ्लो मॉनिटर करत राहा. जर तुम्ही कॅश फ्लो बघताय तर तुमचे डेटर्स आणि क्रेडिटर्स तुमच्याकडे आत्ता बेस्ट थिंग टू डू इन दिस करोना पॅन्डेमिक. एक खूप चांगली गोष्ट करोना पॅन्डेमिकमध्ये करण्यासारखी सांगतो. अचानक लॉकडाऊन झालंय. त्यामुळे आपल्याला बऱ्याच जणांकडून पैसे घेणं पण शक्य झालं नाही आणि बऱ्याच जणांना देणं पण शक्य झालं नाही. मी ही गोष्ट बऱ्याच जणांना सांगितली, त्यातल्या 4 ते 5 जणांनी ही इम्प्लिमेंट केली आहे. मी स्वतः ती इम्प्लिमेंट केली आहे. आय एम कॉलिंग ऑल माय डेटर्स अँड ऑल माय क्रेडिटर्स. डेटर्सना फोन करून सांगतोय की आय नो तुम्ही मला सगळे पैसे देऊ शकत नाही, यू पे मी इन्स्टॉलमेंट्स. 20-20-20% दर महिन्याला असे 5 महिन्यात देऊ शकता का? काही जणांना जास्त पे करणं शक्य आहे, 25-25-25%. काही जणांना 40-40-20, काही जणांना 20-40-40, काही जणांना 30-30-40, अशा वेगवेगळ्या इन्स्टॉलमेंट्स लावून दिल्या आहेत आणि त्यानुसार मी पैसे कलेक्ट करायला सुरुवात केली. त्याच्यानुसार मी एक साधा शेड्यूल तयार केलं एक्सेलमध्ये, की मला कोणत्या दिवशी किती पैसे येणं अपेक्षित आहे. त्यानुसार समोर माझे जे देणेकरी आहेत, समोर माझे सॅलरी आहे, ऑफिसचा स्टाफ आहे, रेंट आहे, इलेक्ट्रिसिटी बिल आहेत, किंवा इतर माझे वेंडर्स आहेत, माझे मेंटेनन्सवाले लोक आहेत, ऑफिस मेंटेनन्सवाले, या सगळ्यांना मी कमिट केलं आहे की ह्या दिवशी तुम्हाला एवढे एवढे पैसे देईल. आता साधारणतः ह्या दोनमध्ये मी 3-3 दिवसाची गॅप ठेवली. म्हणजे समजा मला सोमवारी पैसे येणार असले तर मी यांना गुरुवारची कमिटमेंट दिली. सो दॅट जेव्हा मला सोमवारी पैसे येतील, समजा डिले झाला तरी मंगळवार बुधवारपर्यंत माझ्याकडे काहीतरी पैसे आले असतील. आणि सोमवार आणि गुरुवार आर माय कलेक्शन डेज, आणि सॉरी, सोमवार आणि मंगळवार आर माय कलेक्शन डेज, आणि गुरुवार आणि शुक्रवार आर माय पेमेंट डेज. सो दिस इज सिम्पली अबाउट कॅश फ्लो मॅनेजमेंट. जर तुम्ही कॅश फ्लो हळूहळू स्ट्रॉंग करत नेलात तर तुमची बॅलन्स शीट डेफिनेटली स्ट्रॉंग होऊ शकते. आज इन्फोसिसची बॅलन्स शीट स्ट्रॉंग आहे कारण इन्फोसिस इज अ कॅश रिच. बऱ्याच कंपन्या IPO काढतात, आपण बघितलं असेल. दे ट्राय टू बिकम डेट फ्री. त्यांना कर्जातून मुक्त व्हायचं असतं. कर्जातून मुक्त व्हायचं असतं म्हणजे काय करायचं असतं, तर एक तर कर्ज म्हणून लायबिलिटी कमी होते, इक्विटी म्हणजे कॅपिटल वाढतं, त्याशिवाय इंटरेस्ट कॉस्ट कमी होते, त्यामुळे प्रॉफिटवर डायरेक्ट परिणाम होतो आणि ते प्रॉफिट इन्व्हेस्टरला किंवा शेअर होल्डरला डिस्ट्रीब्यूट करता येतं. कॅश रिच होते कंपनी. सो डिसिजन मेकिंग इज बिकम्स व्हेरी इझी. अगेन सिंपल गोष्ट सांगतो, सपोज आपण बाहेर पडलोय कुठेतरी, लेट्स टेक आय एम ट्रॅव्हलिंग समवेअर. आता लॉकडाऊन आहे पण समजा मुंबई ते पुणे ट्रॅव्हल करतोय. सपोज माझ्याकडे खिशात पैसे नाही आहेत, माझ्याकडे खिशात फक्त 1,000 रुपये आहेत. व्हॉट आय विल डू? मी घाबरत घाबरत प्रवास करेन. आय विल ट्राय टू यूज मिनिमम रिसोर्सेस. स्वस्तात स्वस्त काय मिळेल, आय विल प्रिफर टू गो बाय ट्रेन. 57 रुपये, 60 रुपये, 100 रुपये तिकीट. आय विल ट्राय टू अवॉइड इटिंग ड्युरिंग द जर्नी. I will try not to stay anywhere. I will try not to stop anywhere. But suppose I have got 10,000 rupees cash with me. I will not bother. ते 10,000 रुपये माझ्याकडे असले तर मी काळजी नाही करणार की मला काय करायचंय.
आय विल सिम्पली टेक अ फर्स्ट कम फर्स्ट सर्व. पहिली जी गाडी मिळेल त्या गाडीत मी बसेल आणि आय विल स्टार्ट माय जर्नी इमिजिएटली. आय विल नॉट वेट. दिस इज द पॉवर ऑफ कॅश फ्लो. जर तुमच्याकडे कॅश फ्लो असेल तर डिसिजन मेकिंग बिकम्स व्हेरी इझी. आता कॅश फ्लोमध्ये परत 3 आस्पेक्ट आहेत जे मी आता फारसे टच नाही करणार, फक्त तुम्हाला सांगून ठेवतो. कॅश फ्लोमधला पहिला आस्पेक्ट आहे तो म्हणजे ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी, जे तुम्हाला ऑपरेशनमधून पैसे येतात, दॅट इज कॉल्ड ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. दुसरा जो हे आहे दॅट इज अबाउट इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी, आणि थर्ड इज फायनान्स ॲक्टिव्हिटी. बॅलन्स शीट साधारण तुम्ही समोर ठेवली डोळ्याली, तर बॅलन्स शीटमध्ये करंट असेट्स आणि करंट ॲक्टिव्हिटीज जे तुमचे आहेत दे फॉर्म पार्ट ऑफ ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटी. ऑपरेशनमधून तुम्हाला किती पैसे आले हे तुम्हाला लेटरमध्ये दिसतात किंवा बँक बॅलन्समध्ये दिसतात, आणि ऑपरेशन समोर तुम्हाला किती पैसे द्यायचे आहेत हे तुम्हाला क्रेडिटर समोर दिसतात. त्याचसोबत जे इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी आहे, जे तुम्ही असेट्स घेतले आहेत, जे इन्व्हेस्टमेंट केले आहेत किंवा असेट्स विकले असतील, तर दॅट बिकम्स पार्ट ऑफ इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटी. आणि तुम्ही घेतलेलं कर्ज आणि तुम्ही आणलेलं कॅपिटल या गोष्टी फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतात. मी पुन्हा एकदा पाहिजे रिपीट करतो. करंट असेट्स आणि करंट लायबिलिटीज जे शॉर्ट टर्म असेट्स आहेत दोन्ही, त्याला आपण करंट असेट्स करंट लायबिलिटीज म्हणतो. दे फॉर्म पार्ट ऑफ युअर ऑपरेशनल ॲक्टिव्हिटीज. ऑपरेटिंग ॲक्टिव्हिटीजमधून आलेला पैसा हा करंट असेट करंट लायबिलिटीमध्ये असतो बॅलन्स शीटमध्ये. इन्व्हेस्टिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोडणारा पैसा हा तुमच्या असेट्स आणि इन्व्हेस्टमेंट्समध्ये असतो, आणि लोन आणि कॅपिटल ह्या मार्गाने आलेला पैसा हा तुमचा फायनान्सिंग ॲक्टिव्हिटीमध्ये मोडतो. ज्यावेळी तुमची बॅलन्स शीट तुम्ही मांडाल किंवा बघाल त्यावेळी ट्राय टू सेग्रिगेट दिस 3 थिंग्स. तुमच्यासमोर बॅलन्स शीट ठेवा, या 3 गोष्टी सेग्रिगेट करा. काही प्रश्न असले याच्यावरती तर डेफिनेटली विचारा. आय थिंक क्वेश्चन आन्सर सेशन नंतर आपण घेणार आहोत, त्यावेळेस हे प्रश्न तुम्ही विचारू शकता. आणि कॅश फ्लो जर तुम्ही पॉझिटिव्ह ठेवलात कायम, जर कॅश फ्लोवर नीट काम केलं तर बिझनेस कॅन सर्वाईव्ह. लेट मी टेल यू व्हेरी क्लासिक केस. आत्ता मला रिसेंटली मी काहीतरी गुगलवर बघत होतो व्हिडिओ यूट्यूबवर, त्यावेळी मला कळलं की जपानमध्ये किमान 10 ते 12 कंपन्या अशा आहेत की अख्ख्या जगात राहतात की ज्या 500 वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत. इमॅजिन करा, जी कंपनी 500 वर्षापेक्षा जास्त जुनी आहे त्याने किती टाईपच्या करन्सी बघितल्या असतील, किती टाईपचं डिव्हॅल्युएशन ऑफ currency, upvaluation of currency. They have seen the downfall of USD. They have seen the rise of USD. They have seen rise and fall of different currencies. पण या सगळ्यामधून ते तरले बिकॉज ऑफ ओनली वन थिंग. एक तर दे हॅव क्रिएटेड, दुसरं दे हॅव क्रिएटेड रेग्युलर कॅश फ्लो. त्यांना कोणत्या ना कोणत्या मार्गाने रेग्युलरली पैसा येत होता. टाटा टाटा इज मोर दॅन 100 इयर्स. टाटा जवळपास 100 वर्ष जुनी कंपनी आहे. जर त्यांच्याकडे कॅश फ्लो नसेल तर कॅन यू इमॅजिन हाऊ टाटा विल वर्क? इम्पॉसिबल. टाटा कामच नाही करू शकत. त्यामुळे मोस्ट प्रायमरी थिंग इज क्रिएशन ऑफ कॅश फ्लो. आयदर यू क्रिएट कॅश फ्लो टुडे और यू क्रिएट अ सिच्युएशन वेअर यू विल गेट कॅश फ्लो रेग्युलरली ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, ज्याला आपण पॅसिव्ह इन्कम सुद्धा म्हणतो. सो यू कॅन क्रिएट सर्च सोर्सेस. त्यामुळे कॅश फ्लो क्रिएट्स अ व्हायटल रोल. आणि जर तुमच्याकडे कॅश फ्लो असेल तर यू कॅन टेक व्हेरी बोल्ड डिसिजन्स. तुम्हाला बोल्ड डिसिजन घेणं, ॲज अ उद्योजक तुम्हाला रिस्क घ्यायची असेल तर कॅश फ्लो शिवाय रिस्क घेण्यात देर इज नो पॉईंट. नाउ कमिंग टू लास्ट कॉन्सेप्ट ऑफ बॅलन्स शीट. दिस इज द अटमोस्ट इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट ऑफ बॅलन्स शीट. ह्यापुढे जेव्हा जेव्हा केव्हा तुम्ही बॅलन्स शीट वाचाल त्यावेळी यू हॅव टू रीड बॅलन्स शीट विथ दिस कॉन्सेप्ट. लास्ट कॉन्सेप्ट जो इथे लिहिला आहे, सोर्सेस अँड युजेस. सोर्सेस इज जिकडून पैसा आला, आणि युजेस म्हणजे जिकडे पैसा वापरला गेला. लायबिलिटीज ज्या तुमच्या बॅलन्स शीटमध्ये दिसत आहेत ते सगळे सोर्सेस आहेत. मनी हॅज कम इन बिझनेस. लेट सी हाऊ. बॅलन्स शीट लायबिलिटीमध्ये 3 आस्पेक्ट आहेत. सगळ्यात पहिला आस्पेक्ट आहे कॅपिटल, दुसरा आस्पेक्ट आहे लोन्स, आणि तिसरा आस्पेक्ट आहे करंट लायबिलिटीज विच आर पेएबल. आता पहिल्या आस्पेक्टमध्ये कॅपिटल हे आणलेलं आहे, त्यामुळे डेफिनेटली इट इज अ सोर्स. त्यातून तुम्ही नवीन इन्व्हेस्टमेंट्स केल्या आहेत, मशीन घेतल्या आहेत, ऑफिससाठी काही खर्च केला आहे, सॉरी लोकांना पगार देत आहे, ऑफिससाठी फर्निचर घेतलं आहे, कॉम्प्युटर घेतलं आहे, सॉफ्टवेअर्स घेतली आहेत, बऱ्याच गोष्टी केल्या आहेत. सो कॅपिटल इज डेफिनेटली सोर्स. लोनसुद्धा तुम्ही एक्सपान्शनसाठी किंवा वर्किंग कॅपिटलसाठी, इन्व्हेंटरी घेण्यासाठी, एखादा प्रोजेक्ट चालू ठेवण्यासाठी, एखाद्या स्पेशल नीडसाठी, एखाद्या व्हेकलसाठी लोन घेतलेलं आहे. लोनमुळे सुद्धा पैसा बिझनेसमध्ये आलेला आहे. सो डेफिनेटली इट इज अ सोर्स. करंट लायबिलिटीज. करंट लायबिलिटी म्हणजे क्रेडिटर्स.
किंवा तुमची सॅलरी पेएबल किंवा गव्हर्नमेंटमध्ये जीएसटी ड्यू आहे. सो ह्या गोष्टी ज्या आहेत, आता हाऊ लायबिलिटी, हाऊ दीज आर माय कॅश फ्लो. करंट लायबिलिटी हा तुमचा सोर्स कसा काय असू शकतो? सिम्पल आन्सर टू दिस इज, यू आर युझिंग समबडी एल्सेस मनी इन युअर बिझनेस. जेव्हा तुम्ही क्रेडिटर एखादी वस्तू घेता, समजा मी मगाशी सांगितलं की या 100 बाटल्या मी विकत घेतल्या. समजा मी ज्या दिवशी विकत घेतल्या त्या दिवशी त्याला पैसे दिले नाही आहेत, तर माझ्याकडे 100 बाटल्यांचा क्रेडिटर बॅलन्स शीटमध्ये उभा आहे. पण टेक्निकली मी त्याला आज देणं लागतो आजच्या दिवशी. त्यामुळे त्याचा जो बिझनेसमधला पैसा आहे तो मी माझ्या बिझनेसमध्ये वापरतोय. सो इट बिकम्स सोर्स फॉर माय बिझनेस. त्यामुळे ऑल लायबिलिटीज आर सोर्सेस ऑफ युअर बिझनेस. प्रत्येक लायबिलिटी जी तुमच्या बॅलन्स शीटला दिसते ही तुमच्या बिझनेसचा सोर्स आहे. तुम्हाला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा आलेला आहे. जर तुमच्या लायबिलिटी जास्त असतील तर यू आर इन डेंजरस पोझिशन. आपण त्याच्याशी बोलूया. लेट्स गो टू युजेस. युजेसमध्ये पुन्हा 3 भाग आहेत. असेट्समध्ये फिक्स असेट्स अँड टँजिबल इंटँजिबल असेट्स. फिक्स असेट ज्याला आपण मशिनरी, ऑफिस, फर्निचर, कॉम्प्युटर, व्हेकल म्हणतो, दे आर फिक्स असेट्स. इंटँजिबल असेट्स म्हणजे सॉफ्टवेअर असतं किंवा तुमच्याकडे गुडविल असेल एखादं, तर गुडविल किंवा पेटंट, कॉपीराईट हे तुमच्याकडे इंटँजिबल असेट असतात. तुमच्याकडे इन्व्हेस्टमेंट्स असतात इन द फॉर्म ऑफ इन्व्हेस्टमेंट इन सबसिडियरीज, इन्व्हेस्टमेंट इन अदर कंपनीज, इन्व्हेस्टमेंट इन बँक, इन्व्हेस्टमेंट इन शेअर्स. दीज आर इन्व्हेस्टमेंट्स. आणि थर्ड इज करंट असेट्स. करंट असेट्समध्ये तुमच्याकडे स्टॉक असतो, तुमची इन्व्हेंटरी असते, तुमच्याकडे बँकेत पैसा असतो की जो तुम्हाला त्या व्यवसायासाठी वापरायचा असतो. हे सगळे युजेस आहेत. तुम्ही जो लायबिलिटीमधून पैसा घेतला आहे तो इथल्या कुठल्या तरी गोष्टीमध्ये गेलेला आहे. बऱ्याचदा उद्योजक आम्हाला प्रश्न विचारतात, आणि बऱ्याचदा जेव्हा आम्ही सेशन सुरू करतो बॅलन्स शीटवर किंवा प्रॉफिट अँड लॉसवर, पहिला प्रश्न येतो की सर 31 मार्चला आम्हाला आमचा चार्टर्ड अकाउंटंट सांगतो की एवढं एवढं प्रॉफिट आहे, एवढा टॅक्स भरा, पण आम्हाला पैसा दिसत नाही आमच्या हातात. याचं उत्तर सोर्सेस आणि युजेसमध्ये दिसतं. तुमच्याकडे सोर्स जो आहे, तुमचा कोणता पैसा कुठे अडकलाय. समजा तुम्ही चांगलं प्रॉफिट कमवलंय, से युअर मार्जिन 1 करोडचा बिझनेस केलाय, 20% मार्जिन आहे, 20 लाख रुपये आहे, पण ते 15 लाख रुपये डेटरकडे अडकलेत. 15 लाख रुपये बँकेतून येणं आहे, डेटरकडून येणं असेल तर तुम्हाला 5 लाख रुपयेच बँक बॅलन्स दिसू शकेल. किंवा त्या 5 लाखात समजा 1 लाखाची FD आहे किंवा 2 लाखाची मशिनरी घेतलेली आहे. सो तुमच्याकडे बँक बॅलन्समध्ये फक्त 1 लाख रुपये दिसतील. व्हेअरएज हे तुमचे पैसे डेटरकडे 15 लाख रुपये अडकलेत, इन्व्हेस्टमेंटमध्ये 1 लाख आहेत, असेटमध्ये 2-3 लाख रुपये गेलेत. अशा मार्गाने ते पैसे विखुरले गेलेले असतात. त्यामुळे तुम्हाला प्रॉफिट 20 लाख दिसलं, ज्याच्यावर तुम्हाला टॅक्स भरायचा आहे, तरीसुद्धा तुम्हाला प्रत्यक्ष बँकेत बॅलन्स फक्त 2 लाख रुपये दिसतो. मगाशी जेव्हा मी पिरियॉडिसिटी किंवा कॅश फ्लो एक्सप्लेन केलं त्यावेळी सांगितलं की प्रॉफिट आणि कॅश फ्लोमध्ये फरक आहे, डिफरन्स आहे. यू हॅव टू मॅच प्रॉफिट अँड or rather you have to reconcile. Reconciliation is starting from one point and going to another point. That is called reconciliation. So you have to start from profit and go to cash flow. कॅश फ्लो फॉर्मॅट तुम्हाला जेव्हा प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत त्यांच्यासाठी कॅश फ्लोचे फॉर्मॅट बनलेले आहेत. गुगल शीट केले तर गुगलवरती कॅश फ्लो अवेलेबल आहे. कॅश फ्लोचे आमचे पण काही कोर्सेस आहेत ज्याच्यावरती आम्ही कॅश फ्लो कसा बनवायचा शिकवतो. दॅट अपार्ट थोडंसं मार्केटिंग पण झालं, सॉरी सर, पण तो विषय नाही आहे. महत्त्वाचा विषय काय असेल तर सोर्सेस अँड युजेस हे जर तुम्हाला कळले तर आणि तरच तुम्हाला बॅलन्स शीट स्ट्रॉंगली कळू शकते. आज माझ्याकडे सोर्सेस, समजा माझ्याकडे कॅपिटल खूप स्ट्रॉंग आहे आणि माझ्याकडे लोन कमी आहे आणि माझ्याकडे समोर असेट स्ट्रॉंग आहेत, तर मला 100% बँकेत गेलो तर लोन मिळू शकतं. सो हे तुम्हाला कसं कळलं, हे तुम्हाला बॅलन्स शीटवरून कळलं. पण वायसे वर्सा, तुमच्याकडे 1 लाख रुपये कॅपिटल आहे, 25 लाख रुपयाचं लोन आहे आणि समोर स्ट्रॉंग असेट्स पण नाही आहेत व्हॅल्युएशनवाले. विल बँक गिव्ह यू लोन्स? डेफिनेटली नॉट. पण तुमच्याकडे 40, 50, 60 लाखाचे असेट्स आहेत, तुमचं भले कॅपिटल 1 लाख रुपये असेल, बँक म्हणेल की जर तुम्हाला लोन हवं असेल तर तुमचं कॅपिटल वाढवा. वेन यू वॉन्ट टू बाय मशिनरी, ज्यांनी मॉर्गेज लोन घेतलं असेल, मशिनरी लोन घेतलं असेल, त्यात बँक बरेचदा म्हणते की 20 ते 25% यू हॅव टू कॉन्ट्रीब्यूट. तुम्हाला तुमचे 20 ते 25% तुम्हाला कॉन्ट्रीब्यूट केले पाहिजेत ॲज युअर शेअर. इवन हाऊसिंग लोन, घर घेताना आपले मराठे सर आणि सावंत सर कन्स्ट्रक्शनमध्ये घर घेताना डाऊन पेमेंट नावाचा एक कॉन्सेप्ट असतो. दॅट डाऊन पेमेंट इज युअर कॉन्ट्रीब्युशन इन दॅट हाऊस. तसं बिझनेसमध्ये कॅपिटल इज युअर कॉन्ट्रीब्युशन, कॅपिटल इज युअर सोर्स इन द बिझनेस. त्यामुळे तुमचं कॅपिटल, तुमचा लोन आणि तुमच्या लायबिलिटी ह्या जर बॅलन्समध्ये ठेवू शकलात तर डेफिनेटली तुमचे युजेससुद्धा बॅलन्समध्ये राहतील.
युजेसमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो, आणि देन वी विल गो टू क्वेश्चन आन्सर्स. युजेसमध्ये आपल्याला असेट्स दिसतात बऱ्याचदा. असेट्समध्ये तुमच्याकडे फिक्स असेटमध्ये तुमच्याकडे ऑफिस आहे, तुमच्याकडे कम्प्युटर आहे, तुमच्याकडे लेट्स टेक मशिनरी आहे, तुमच्याकडे कार आहे, मोठी कार आहे, भली मोठी, ॲज पर युअर स्टेटस. पण वी आर नॉट शुअर की वेदर दॅट इज रिअली असेट ऑर नॉट. त्याच्यामध्ये एक कॉन्सेप्ट, सिम्पल कॉन्सेप्ट आहे, परफॉर्मिंग असेट की नॉन परफॉर्मिंग असेट. जो असेट तुमच्यासाठी काम करून तुम्हाला पैसे आणून देतो तो तुमच्यासाठी परफॉर्मिंग असेट, आणि जो असेट तुमच्यासाठी काम करत नाही तो नॉन परफॉर्मिंग असेट. आपली इमोशनल अटॅचमेंट असू शकते. कारशी, माझ्या स्वतःच्या कारशी माझी इमोशनल अटॅचमेंट आहे, पण ती कार मला पैसे आणून देत नाही, आता मला त्याच्यावर मेंटेनन्सवर पैसे खर्च करायला लागतात. सो तो माझ्या बॅलन्स शीटमध्ये तो असेट म्हणून दिसतो. टेक्निकली इन टर्म्स ऑफ असेट टर्मिनॉलॉजी इट्स अ नॉन परफॉर्मिंग असेट फॉर मी. मी जर एखाद्या मोठ्या मिटिंगला जाणार असेल, मोठ्या प्रेझेंटेशनला जाणार असेल, तर मी ती घेऊन जातो कार. सो तेवढ्यापुरतं मला स्टेटस सिम्बॉल म्हणून ती उपयोगाला येते, पण इन लॉंग रन इट इज नॉट युजफुल फॉर मी, इट इज नॉट परफॉर्मिंग असेट फॉर मी. पण समजा मी कन्स्ट्रक्शनमध्ये आहे आणि माझ्याकडे JCB आहे, तर JCB इज अ परफॉर्मिंग असेट फॉर मी. किंवा माझ्याकडे डंपर आहे, सो डंपर इज अ परफॉर्मिंग असेट फॉर मी बिकॉज इट इज ॲक्च्युअली परफॉर्मिंग समथिंग फॉर मी. आता हा माझा लॅपटॉप आहे, माझ्याकडे इंटरनेट आहे, माझ्याकडे त्याचा मॉडेम असेल, किंवा माझ्याकडे हा व्हाईट बोर्ड आहे. दीज आर परफॉर्मिंग असेट्स बिकॉज दॅट इज परफॉर्मिंग फॉर मी. माझ्यासाठी हे काही ना काहीतरी परफॉर्म करतात. पण माझ्याकडे लॅपटॉप आहे ज्याचा वेबकॅमच चालत नाही, त्यामुळे मी फेसबुक लाईव्ह करू शकत नाही. सो माझ्या त्याच्यावरती भरपूर कामं करू शकतो, पण मला तो फारसा उपयोगाचा नाही आहे. सो ट्राय टू फाइंड आउट व्हॉट आर युअर परफॉर्मिंग असेट्स आणि नॉन परफॉर्मिंग असेट्स. लेट मी टेल यू व्हेरी फ्रँकली, मी जेवढ्या SME बरोबर काम केलं आहे, जेवढ्यांच्या बॅलन्स शीट अनलाइज केल्या आहेत, ज्या ज्या इमोशनल असेट्स आहेत त्या सगळ्या नॉन परफॉर्मिंग असेट आहेत. ज्या ज्या असेट्समध्ये तुम्ही इमोशनमुळे इन्व्हेस्ट केलं आहे त्या सगळ्या नॉन परफॉर्मिंग असेट्स आहेत. बिझनेस आणि इमोशन ह्या वेगळ्या गोष्टी आहेत. दे आर युजेस, दे आर अपिअरिंग इन युअर बॅलन्स शीट, यू आर क्लेमिंग डेप्रिसिएशन, बट दे आर नॉट परफॉर्मिंग फॉर यू. मोठं ऑफिस, माझ्याकडे दिवसभरात कोणीही वॉक इन करत नाही, मला तेवढ्या ऑफिसची गरज नाही, तरीसुद्धा मी मोठं ऑफिस घेऊन ठेवतो, मोठं फर्निचर करून ठेवतो. मला 15,000च्या लॅपटॉपने काम होतं, तरी मी 35,000चा लॅपटॉप घेतो. मला काय म्हणतात, मोठं सॉफ्टवेअर लागत नाही. म्हणजे माझ्या ऑफिसमध्ये एक ठीक आहे, आता माझ्या ऑफिसमध्ये माझा सर्व्हर जो आहे तो हायएस्ट कॉन्फिगर्ड आहे, तो बेस्ट कॉन्फिगर्ड आहे, तो कायम अपग्रेडेड असतो. पण त्याशिवाय इतर जे कॉम्प्युटर आहेत ते नॉर्मल कॉम्प्युटर्स आहेत, त्याला बेसिक डेस्कटॉप म्हणतो आपण. आय डोंट इन्व्हेस्ट मच मनी ऑन दॅट because they are not my super performing assets. Though they are performing assets, I invest on their maintenance, but I don't invest very high on their त्यांचे लुक्स कसे आहेत, तो दिसतोय कसा चांगला, त्याच्या काय म्हणतात, त्याचा मॉनिटर किती सुंदर दिसतोय वगैरे वगैरे, ह्याच्यावर मी पैसे खर्च करत नाही. बिकॉज इफ आय डू दॅट, दॅट बिकम्स माय इमोशनल असेट आणि दॅट बिकम्स इनडायरेक्टली माय नॉन परफॉर्मिंग इन्व्हेस्टमेंट. त्यामुळे सोर्सेस अँड युजेस तुम्ही जेव्हा बॅलन्स शीट वाचाल या पुढे, सोर्सेस अँड युजेस या पद्धतीने तुमची बॅलन्स शीट बघा. जर तुम्ही बॅलन्स शीट त्या पद्धतीने बघायला सुरुवात केली, उलट आमच्या GST सर्व्हिस टॅक्समध्ये एक नियम होता, काही रूल्स होते, ते वाचताना तुम्हाला उलटे वाचावे लागायचे. म्हणजे लिहिताना 1 2 3 4 5 13 नियम होते, पण वेन यू वॉन्ट टू इंटरप्रिट दोज रूल्स, जेव्हा तुम्हाला ते नियम इंटरप्रिट करायचे होते त्यावेळेस तुम्हाला उलटे वाचावे लागायचे. तसंच आज तुम्ही जेव्हा घरी जाल बॅलन्स शीट बघाल त्यावेळी ही उलटी वाचा. ट्रान्झॅक्शन सुरू करण्यापेक्षा सोर्सेस युजेस सुरू करा. फर्स्ट टेक युअर बॅलन्स शीट, बायफर्केट इन सोर्सेस अँड युजेस, देन ट्राय टू फाइंड आउट युअर कॅश फ्लो, याच्यामध्ये कॅश फ्लो किती आहे, तुमचा किती कॅश फ्लो चांगला आहे. पिरियडिसिटीमध्ये चेक करा की तुमच्याकडे जे असेट दिसत आहेत, तुमच्याकडे जे लायबिलिटी दिसत आहेत, ते खरोखर असेट्स लायबिलिटीज येणारे आहेत का, परफॉर्मिंग असेट आहेत का, नॉन परफॉर्मिंग असेट आहेत का, डेबिट क्रेडिट नोंद बरोबर झालेली आहे का, एखादा असेट चुकून खर्चात बुक झालेला नाही आहे ना. आणि बॅलन्स शीटमधल्या ज्या चुका तुम्हाला वाटत आहेत त्याचं ट्रान्झॅक्शन जाऊन चेक करा. सो स्टार्ट फ्रॉम हिअर, इथून सुरुवात करा, मग इकडे जा, मग इकडे जा, मग इकडे जा, आणि शेवटी इथे या. जेव्हा तुम्ही इथे याल त्यावेळी तुम्हाला कळेल की इथे काहीतरी मी चूक केली होती, त्याचा परिणाम मला इथे दिसतोय. मी काहीतरी चुकीचं लोन घेतलं ज्यामुळे मला आज इथे बॅलन्स शीट स्ट्रॉंग दिसत नाही. मी काहीतरी एक इमोशनल असेट घेतलं ज्यामुळे आज माझी बॅलन्स शीट आहे असेट माझ्याकडे, पण मला ते परफॉर्म करत नाही आहे, त्याचा मी EMI भरतोय, त्याचा मेंटेनन्स करतोय, पण मला त्यातून रिटर्न शून्य आहे. सो डोंट स्टार्ट फ्रॉम हिअर,
स्टार्ट फ्रॉम हिअर वेन यू आर गोइंग, वेन यू विल गो होम, जेव्हा तुम्ही हे सेशन संपेल पुन्हा एकदा बघाल, इथून सुरू करा. स्टार्ट फ्रॉम हिअर, इथून बघा, मग इथे या, मग इकडे या, मग इकडे या, आणि मग शेवटी ट्रान्झॅक्शन लेवलला तुम्ही काय चुका केल्या होता याचा ॲनालिसिस करा अँड देन ट्राय टू रेक्टिफाय दोज थिंग्स. जर तुम्ही त्या गोष्टी वेळेवर रेक्टिफाय केल्यात किंवा वेळेवर सुधारू शकलात, तर लेट मी गॅरंटी यू, इफ यू स्टार्ट टुडे, नेक्स्ट इयरची बॅलन्स शीट 31 मार्च, आय डोंट नो 2021ची बॅलन्स शीट सगळ्यांचीच थोडी डाऊटफुल असेल बिकॉज ऑफ कोरोना पॅन्डेमिक, पण 21-22ची बॅलन्स शीट तुमची 100% सुधारलेली असेल. आणि इफ यू रिअली वॉन्ट टू मॉनिटर युअर बॅलन्स शीट, स्टार्ट क्रिएटिंग बॅलन्स शीट ऑन क्वार्टरली बेसिस. दर 3 महिन्यांनी बॅलन्स शीट बनवायला सुरुवात करा, गव्हर्नमेंटला दाखवण्यासाठी नाही. जर तुम्हाला इन्कम टॅक्सने सांगितलं नसतं की इन्कम टॅक्स रिटर्न भरायचं नाही आहे, बॅलन्स शीट दाखवायची नाही आहे, तर जगातल्या 90% SME उद्योजकांनी बॅलन्स शीट बनवलीच नसती. मी तुम्हाला गॅरेंटेड लिहून देतो. मी स्वतः चार्टर्ड अकाउंटंट आहे, 20 वर्ष काम करतोय. आय एम गॅरेंटिंग यू की जर तुम्हाला गव्हर्नमेंटने सांगितलं की तुम्हाला बॅलन्स शीट बनवायची गरज नाही, तर तुम्ही सगळे बॅलन्स शीट बनवणं बंद करा. पण बॅलन्स शीट ही गव्हर्नमेंटसाठी नाही आहे, बॅलन्स शीट ही तुमच्यासाठी. आणि जर जी गोष्ट तुमच्यासाठी आहे, जसं आपण बऱ्याचदा सेशनमध्ये बघतो, रोज सकाळी उठणं कोणासाठी गरजेचं आहे? सरकारसाठी गरजेचं नाही आहे. मास्क लावून फिरणं कोणासाठी गरजेचं आहे? आपल्या स्वतःसाठी गरजेचं आहे, सो दॅट वी डोंट बिकम पॉझिटिव्ह. तो इथे आपण पॉझिटिव्ह असलं पाहिजे, पण करोना पॉझिटिव्ह नको. सो मास्क लावा, बाहेर पडू नका. हे कोणासाठी आहे? सगळं आपल्यासाठी आहे. तसं बॅलन्स शीट ही सुद्धा आपल्यासाठी आहे, ती लोकांसाठी नाही आहे. त्यामुळे उद्योजक म्हणून तुमच्यासाठी बॅलन्स शीट आहे. जेव्हा तुम्ही तुमच्यासाठी बॅलन्स शीट काय आहे हे बघाल आणि त्याचा उपयोग करून घ्याल, त्यावेळेस तुम्हाला बॅलन्स शीटचं महत्त्व जास्तीत जास्त कळायला लागेल. यावर काही प्रश्न असतील तर मी आत्तासुद्धा घेतो. प्लस आय एम अवेलेबल. डेफिनेटली आय विल कम बॅक. काही प्रश्न होते, दोज क्वेश्चन्स. होप मराठी सर, आय हॅव कवर्ड मेजर टॉपिक्स अँड कॉन्सेप्ट्स. मग अशी प्रश्न की तो मिस झाला. एक मिनिट, लेट मी जस्ट चेक. डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्सचा काहीतरी प्रश्न होता इन प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. थोडा स्किप झालाय तो प्रश्न. कॅन समबडी रिपीट? हां, येस. अतुल पाटील सरांनी विचारला आहे, व्हॉट इज डिफरन्स बिटवीन डायरेक्ट इनडायरेक्ट एक्सपेन्स इन प्रॉफिट अँड लॉस. सी, जेव्हा तुम्ही एखादा व्यवहार करताय, एखादं ट्रान्झॅक्शन करताय, त्यावेळेस त्या डायरेक्ट निगडीत असलेले जे खर्च आहेत ते सगळे डायरेक्ट एक्सपेन्सेस. फॉर एक्झाम्पल, लेट्स टेक दिस अगेन, सेम एक्झाम्पल. मी या बाटल्या घेतल्या, 100 बाटल्या विकत घेतल्या. त्या 100 बाटल्या विकत घ्यायला मला काय काय करायला लागलं, 100ला काय काय करायला लागलं, हे सगळे माझे डायरेक्ट एक्सपेन्स झाले. मग 100 बाटल्या मी परचेस माय डायरेक्ट एक्सपेन्स. 100 बाटल्या तिकडून इकडे मला टेम्पोचं भाडं द्यावं लागलं, दॅट इज माय डायरेक्ट एक्सपेन्स. त्या स्टोरेजसाठी मी गोडाऊन घेतलं, दॅट गोडाऊन बिकम्स माय डायरेक्ट एक्सपेन्सेस. देन मला जो सेल आहे, त्या सेल समोर हे सगळे डायरेक्ट एक्सपेन्स. समजा एखादा माणूस आहे की जो हे याचं प्रोसेसिंग, याचं पॅकेजिंग करतोय, मला काही जो डायरेक्ट एक्सपेन्सेस ज्याशिवाय, ज्या गोष्टीशिवाय माझा सेल्स किंवा सर्व्हिस पूर्ण होऊ शकत नाही, दॅट इज माय डायरेक्ट एक्सपेन्स. आणि ज्या गोष्टीशिवाय माझा सेल किंवा एक्सपेन्स पूर्ण होऊ शकतो, दॅट इज माय इनडायरेक्ट एक्सपेन्स. इन सिम्पल टर्म्स, तुमच्या ऑफिसमध्ये लाईट नसली तरी तुमचा सेल होऊ शकतो. तुमच्या ऑफिसमध्ये एखाद दिवस चहा नाही आला तरी तुमचा सेल पूर्ण होऊ शकतो. एखाद दिवस तुमच्या ऑफिसचं समजा ऑफिस बंद राहिलं, समजा 3-4 दिवस लॉकडाऊनमुळे, पण तुम्ही सेल करताय, सेल होतोय. सो दीज आर ऑल आर इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. पण जर तुमचा गोडाऊन बंद राहिला 2 दिवस, तुमचा माल डिलिव्हर झाला नाही, तर डेफिनेटली तुमचा सेल होऊ शकत नाही. सो गोडाऊन एक्सपेन्स बिकम डायरेक्ट एक्सपेन्सेस फॉर यू. सो डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे तो व्यवहार पूर्ण होण्यासाठी जे जे खर्च करायला लागतात, तो जर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आणि जे जे इनडायरेक्ट एक्सपेन्स आहेत, जे व्यवहाराशी डायरेक्ट संबंध नाही आहे, ते सगळे इनडायरेक्ट एक्सपेन्स. 11:56 झालेले आहेत. इफ देर आर एनी क्वेश्चन्स, आय विल ट्राय टू डेफिनेटली टेक अप. एक इंटरेस्टिंग प्रश्न आला आहे, हाऊ टू क्रिएट कॅश फ्लो. विजय मासलेकर सर, आय थिंक राजेंद्र सावंत सर इज अ बेटर पर्सन टू गाईड ऑन दिस. कॅश फ्लो मॅनेजमेंट हा माझा विषय आहे. कॅश फ्लो जनरेशनमध्ये अपस्ट्रीम, डाऊनस्ट्रीम ह्या ज्या गोष्टी आहेत, ह्या गोष्टीवरती राजेंद्र सावंत सर खूप छान बोलतात, खूप छान. मी स्वतः ते सेशन ऐकल्यानंतर माझ्या बऱ्याच प्रोसेसेसमध्ये इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. सो आय थिंक राजेंद्र सावंत सर इज अ बेटर पर्सन टू गाईड ऑन हाऊ टू जनरेट कॅश फ्लो.
flow, yes, you can come back to me. I'll be definitely there for you. श्रीकांत कुमावत सरांचा प्रश्न आहे, व्हॉट इज द मेजर डिफरन्स बिटवीन प्रायव्हेट लिमिटेड एल एल पी. प्रायव्हेट लिमिटेड एल एल पी मधला मुख्य फरक फ्लेक्झिबिलिटी आहे. आता हा प्रश्न विचारला आहे तर मी ह्याचं ब्रॉड उत्तर देतो. बिझनेसमध्ये सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट उद्योजकाला काय गरज असेल तर ती फ्लेक्झिबिलिटी पाहिजे. ह्याच्यावरती ह्याच्यामध्ये पण दोन्ही सर बऱ्याचदा बोलतात उद्योजकांना लवचिक असलं पाहिजे. तसंच त्याच्या ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर सुद्धा लवचिक असलं पाहिजे. म्हणजे समजा मी अशा बिझनेसमध्ये आहे की जिकडे मला रेग्युलरली माझ्या मित्रांकडून लोन घ्यावं लागतं, माझ्या घरून रेग्युलर पैसे बाहेर काढायला लागतात वगैरे वगैरे वगैरे. तर डेफिनेटली त्याच्यामध्ये जे प्रश्न आहेत तर त्याच्यामध्ये जी फ्लेक्झिबिलिटी तर ती फ्लेक्झिबिलिटी एल एल पी देऊ शकते किंवा साधी पार्टनरशिप फर्म किंवा प्रोप्रायटरी कन्सल्ट देऊ शकते. प्रायव्हेट लिमिटेडला ती फ्लेक्झिबिलिटी कमी असते. प्रायव्हेट लिमिटेडला हल्ली खूप नॉर्म स्ट्रिक्ट केलेत, त्यामुळे मी तर आहेच, पण एखाद्या कंपनी सेक्रेटरी कॅन आन्सर यू बेटर ऑन दिस बिकॉज त्यांचा या प्रश्नावर जास्त होल्ड आहे. कमर्शियली आय विल ॲडवाइस यू की एल एल पी इज मोर फ्लेक्झिबल दॅन प्रायव्हेट लिमिटेड इन टर्म्स ऑफ फ्लेक्झिबिलिटी, इन टर्म्स ऑफ कमर्शियलिटी. त्यामुळे कमर्शियली यू शुड यूज अ एल एल पी इन्स्टेड ऑफ प्रायव्हेट लिमिटेड. ऑफकोर्स जर तुम्हाला इन्व्हेस्टर हवा असेल, तुम्हाला बिझनेसमध्ये इन्व्हेस्टमेंट घ्यायची असेल तर प्रायव्हेट लिमिटेड इज अ बेटर ऑप्शन, कारण तुम्हाला स्टेक द्यावा लागतो. सो दे विल इन्सिस्ट ऑन फॉर्मिंग अ प्रायव्हेट लिमिटेड. सो मेजर डिफरन्स फ्लेक्झिबिलिटीचा आहे आणि लॉंग आहे. आय थिंक तुम्हाला लॉंग टर्ममध्ये आय पी ओ काढायचा असेल बिझनेसचा तर प्रायव्हेट लिमिटेड इज अ स्टेपिंग स्टोन. यू शुड स्टार्ट विथ प्रायव्हेट लिमिटेड, start creating value, and in long run you can go to definitely go to creating wealth and creating IPO of your company. निलेश पवार सर विचारतात, मी कन्स्ट्रक्शन सर्व्हिसमध्ये आहे, आमचे पेमेंट महिन्याने येतात तर आमचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह की निगेटिव्ह म्हणता येईल. कॅश फ्लो पॉझिटिव्ह निगेटिव्ह असं काही नसतं. कॅश फ्लो इज कॅश फ्लो. दर इज नथिंग पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. इट इज हाऊ यू मॅनेज इट. तुम्ही मॅनेज कसं करता. म्हणजे तुमच्याकडे जर पैसे जे तुमच्याकडे कॅश फ्लो पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह म्हणजे काय, तर कॅश फ्लो दिल्यानंतर तुमच्याकडे किती काळ एक्स्ट्रा पैसे शिल्लक राहतात, दॅट विल डिफाईन वेदर युअर कॅश फ्लो इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. म्हणजे समजा मी आता जसं मगाशी मी माझं उदाहरण दिलं की माझं कलेक्शन डे सोमवार आणि मंगळवार आहे आणि पेमेंट डे गुरुवार आणि शुक्रवार आहे. सो आय हॅव मेंटेन दॅट फ्लेक्झिबिलिटी ऑफ 3 to 4 days इन माय ओन बिझनेस. का तर बुवा एखाद दिवस कोणाकडून डिले झालं, समजा 10 जणांपैकी दोघांनी नाही दिले तरी माझ्याकडे किमान 60-70% पैसे येतात आणि मी समोरच्याची कमिटमेंट देऊ शकतो. सो दॅट गॅप इज मोर इम्पॉर्टंट इन कॅश फ्लो. कॅश फ्लो पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असा काही कॉन्सेप्ट नाही आहे. कॅश फ्लो ऑफकोर्स कॅश फ्लो पॉझिटिव्ह म्हणजे तुमच्याकडे जर कॅश जास्त असेल तर कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे. जर तुमच्याकडे कॅश उरत नसेल किंवा तुम्हाला प्रत्येक वेळी छोटे छोटे खर्च करायला तुमच्या खिशातून पैसे द्यावे लागत असतील तर तुमचा कॅश फ्लो पॉझिटिव्ह आहे असं म्हणता येणार नाही. तुमचे पैसे मार्केटमध्ये अडकले असतील, रिकव्हरी प्रोसेस बदलायला लागतील, बऱ्याच गोष्टी आहेत. कॅश फ्लोवरती एवढं छोटं उत्तर देऊ शकत नाही. सो यू कॅन डेफिनेटली कनेक्ट ऑफलाईन ऑन मेसेंजर ऑन व्हॉट्सॲप. माझा नंबर तेजसकडे तुम्हाला मिळू शकेल. यू कॅन डेफिनेटली कनेक्ट विथ मी. आय थिंक एक्झॅक्ट 12 वाजले आहेत. आपण 11 वाजता सुरू केलं होतं. स्टील इफ देर इज समथिंग आय विल लाईक टू टेक अप क्वेश्चन्स. एक 2-3 प्रश्न घेऊन देन आय विल लाईक टू एंड द व्हिडिओ. हा व्हिडिओ लाईव्ह स्ट्रीम नंतर असेल, तुम्ही डेफिनेटली परत एकदा बघू शकता. करतो बिफोर आय कन्क्लूड. येस 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 येस. प्रश्न आहे, कॅन एल एल पी कॅन कन्वर्ट इन टू प्रायव्हेट लिमिटेड लेटर अँड टॅक्सेशन वाईज डिफरन्स बिटवीन बोथ ऑफ देम. टॅक्सेशन वाईज येस, कंपनीला सध्या रेट्स कमी आहेत कम्पॅरेटिव्हली, टॅक्स रेट्स कमी आहेत. पण दोन्ही कंपन्यांचे हे आहेत काय म्हणतात पॉझिटिव्ह निगेटिव्ह आहेत. सो त्या त्या दृष्टीने बघायला लागेल की तुमची गरज काय आहे. नीड बेस्ड तुमची नीड काय आहे त्याचा तुमचा हे ठरेल. तेजस हॅज सेड नेक्स्ट FB लाईव्ह सेशन ऑन सॅटर्डे 25 एप्रिल 11 AM. इट इज अबाउट बिझनेस प्लॅन. आणि माझे नाशिकचे मित्र आहेत महेश सावरीकर सर, ही विल बी कंडक्टिंग द सेशन. सो इट विल बी definitely I will urge all of you who are watching me to attend this session also. What if we get paid in check and have to pay certain people? याचं उत्तर देऊ शकत नाही. पण जर तुम्हाला लॉंग टर्म मध्ये वेल्थ क्रिएट करायची असेल तर 100% ट्राय टू क्रिएट ॲज मच व्हाईट बिझनेस ॲज पॉसिबल. जेवढा तुम्ही, कारण तुम्ही ब्लॅकमध्ये ना कॅशमध्ये वेल्थ क्रिएट नाही करू शकत.
जर तुम्ही आता साधं उदाहरण देतो तुम्हाला. माझ्याकडे एक वडापाववाला क्लायंट आहे. 10-12 हजारचा बिझनेस करतो. तर त्याला आम्ही स्पेसिफिकली सांगितलं की तू साधारण दिवसाला एक 7 ते 8 हजार रुपये कॅश बँकेत भरत जा. आणि भाजीवाले, त्यानंतर ग्रोसरीवाले किंवा त्याचा गाड्याचं इतर जे हे सगळं चेकने पेमेंट करायचं. मागच्या 2 ते 3 वर्षामध्ये ही हॅज क्रिएटेड गुड टर्नओव्हर. अराउंड त्याचा टर्नओव्हर काहीतरी वर्षाला 15-16 लाख 17 लाख आहे. एक 4-1 लाख प्रॉफिट दिसतं. नाव ही इज एबल टू टेक बँक. त्याची गाडी सुदैवाने त्याची जागा जी आहे ती त्याच्याच घराच्या छोट्या जागेत आहे. त्यामुळे त्याला बाकी त्रास नाही आहे. पण ही हॅज क्रिएटेड वेल्थ इन लॉंग रन. ते जर तो रोज कॅश कॅश खर्च करत राहिला असता तर लॉंग टर्ममध्ये वेल्थ क्रिएट झाली असती. सो वी हॅव ट्राईड टू क्रिएट हिज बॅलन्स शीट अँड ऑन दॅट बॅलन्स शीट, ऑन दॅट इन्व्हेस्टमेंट्स, ऑन दॅट म्युच्युअल फंड्स. दुसरा एक आमच्या इथे वडापाव आणि याचं दुकान आहे. त्याची महिन्याला 15,000ची एस आय पी चालते. माझा मित्र हँडल करतो 20-1 हजाराची एस आय पी, जस्ट बिकॉज ही हॅज स्टार्टेड डिपॉझिटिंग कॅश रेग्युलरली इन business. So he has started. That is long term. Before I conclude, let me tell you a classic example. थोडासा वेगळा विषय आहे. And that is where I'll conclude the session. प्रॉफिट पुरुषवाचक आहे आणि बॅलन्स शीट हा स्त्रीवाचक आहे, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंगी. सो आपल्याकडे जेवढे दुर्गुण मानले गेलेत, काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, राग, चीड, जे काय द्वेष वगैरे वगैरे, हे सगळे पुरुषवाचक आहेत. आणि माया, ममता, करुणा, शक्ती, सिद्धी, हे सगळे जे आहेत हे सगळे स्त्रीवाचक आहेत. हाच कॉन्सेप्ट पुरुष स्त्रीवाचक प्रॉफिट अँड लॉस आणि बॅलन्स शीटला पण लागू होतो. प्रॉफिट अँड लॉस पुरुषवाचक आहे, हा टेम्पररी आहे, हा 1 वर्षापुरता आहे. ही करोनाची फेज पण जाणार आहे आपल्या आयुष्यातून. एखादं वर्ष तुमचा प्रॉफिट अँड लॉस असेल. बॅलन्स शीट इज समथिंग विच इज गोइंग टू स्टे लॉंग. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉसवर फोकस डेफिनेटली ठेवा. प्रॉफिट कमावलंच पाहिजे. पण त्यापेक्षा जसं मी सांगितलं की ट्रान्झॅक्शनचा परिणाम काय होतोय, इकडे तर डेफिनेटली तुम्हाला फायदा होईल. विथ दिस I conclude here, and I give a lot of heartfelt thanks to Rajendra Sawant sir and Ajit Marade sir and Mars Gurukul team, especially Tejas who supported me throughout for this excellent opportunity, and it was great to connect with you. Here I am ending our live session. काही प्रश्न असले you can send it to me through Tejas. I'll definitely like to answer. Thank you.